त्याच्या एजमध्ये आपण व्हायरल होणं आणि असं जे म्हणतो सोशल मीडियावरती व्हायरल होणं, ट्रेंड होणं, ते मी ऍक्च्युली फिजिकली एक्सपिरियन्स केलं तेव्हा. प्रथाला ॲज अ ब्रँड करावा लागेल आणि त्याच्यासाठी आपल्याला काम करावं लागेल. मला ते आत्मसात झालेलं होतं आणि मला माहिती होतं की एखादा बिझनेस लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्याला काय करणं गरजेचं आहे. सगळेजण करतायत त्याच्यापेक्षा थोडा वेगळा विचार करून आपल्याला काही करता येईल का, हा जर विचार आपल्या कंटिन्युअसली बॅक ऑफ द माइंड असेल ना तर गोष्टी सुचत जातात. आणि प्रत्येकाला असतं की मला कनेक्ट मिळत नाहीत किंवा मे बी तुम्ही मोठे आहेत म्हणून तुम्हाला मिळेल, हा सगळ्या लोकांचा जनरल कॉल असतो. मग व्हॉट्सॲप इज अ सुपर डुपर टूल. म्हणजे मला सगळ्यांना सांगायला आवडेल की व्हॉट्सॲप म्हणजे सारखं स्वस्त आणि इफेक्टिव्ह टूल नाहीये तुमच्या बिझनेससाठी. बिझनेस करताना तुम्हाला खूप जास्ती ऑन पेपर कॅल्क्युलेशन्स पाहिजेत, जे खूप जणांचे नसतात. 100 हॅपी कस्टमर्स आपल्याला जाऊन रिव्ह्यू देत नाहीत, पण एक अनहॅपी कस्टमर रिव्ह्यू देतो. कधी कधी असं होतं की पॉवरलूम मध्येच जेन्युइनली व्हेरी गुड क्वालिटी प्युअर सिल्क असतं. मग ते प्युअर सिल्क आहे पण पॉवरलूम मेक आहे म्हणून त्याची प्राइस 17,000 आहे. पण मग ते ब्लेंडेड सिल्क आणि पॉवरलूम असेल तर तीच साडी 6,000 असते. बट वी नीड टू कीप पुट दॅट आउट, तर लोकांना ते प्राइसिंग जस्टिफाईड वाटेल. मेहुणे आणि मेहुण्यांचे पाहुणे, पण हेच पाहुण्याची माहिती सांगत नाही, ती माहिती गोळाबेज पॉडकास्टवर असतेच असते. नमस्कार मंडळी, मी ऋषिकेश, तुमचं पुन्हा एकदा गोळाबेज पॉडकास्टवर स्वागत आहे. नवरात्रीच्या सिरीजमध्ये आपण पहिला एपिसोड तर बघितला, त्याचबरोबर या एपिसोडमध्ये सुद्धा आपण एका अशा अनोख्या व्यक्तीला भेटणार. सुरुवात वेगळी केली होती, आज वेगळ्या टप्प्यावर आहे. आणि त्याचबरोबर ऍक्च्युली सोशल मीडियाचा ब्रँडिंगसाठी कसा उपयोग केला जातो, ह्यातले गुढ काय आहेत आणि सोशल मीडियावर अभ्यास करून कसं त्याचं चांगल्या कामांसाठी यूज केलं जातं, या सगळ्या गोष्टी जाणून घेणार. एका बिझनेससाठी सोशल मीडिया किती उपयोगी ठरतं, त्याचबरोबर बिझनेस ग्रो करण्यासाठी सोशल मीडियावर किती अभ्यास करावा लागतो, हे सगळं आज जाणून घेणार. तर आज आपल्यासोबत आहे कविताताई. नमस्कार कविताताई. नमस्ते. नमस्ते ऋषिकेश. कविताताईची थोडक्यात ओळख सांगायची तर जवळपास गेली 14-15 वर्षाचा मेकअप आर्टिस्ट नाव, आणि आता प्रथा द स्टुडिओ, बेसिकली सिल्क साडी स्टुडिओ, याची ती फाउंडर आहे. आणि आज आपल्याला प्रथाची स्टोरी, त्याचबरोबर प्रथा उभं राहताना कुठल्या अडचणी आल्यात आणि प्रथाला पुढे नेताना ती काय काय गोष्टी करते पुढे येऊन, त्या सगळ्या जाणून घ्यायचं. पुन्हा एकदा तुझं खूप खूप स्वागत आहे गोळाबेजवर. थँक्यू. आणि जसं मी म्हणालं की आम्हाला तुझ्याबद्दल थोडंसं ऐकायला आवडेल, प्लीज फर्स्ट तू मध्ये. वेल, माझ्याबद्दल मी मुळात मेकअप आर्टिस्ट आहे. मी भारतातली पहिली विद्यार्थिनी होते सिनेमा मेकअप स्कूल, हॉलिवूडची जी मेकअप स्कूल आहे तिथे जाऊन शिकणारी. सो आय वॉज द फर्स्ट इंडियन टू गो अँड लर्न इन दॅट स्कूल. आणि त्याच्यानंतर 14-15 नाही 20 वर्ष होत आहेत मला या वर्षी ब्रायडल मेकअप चालू करून. त्याच्या आधी एखादा वर्ष मी ऍक्च्युअल मेकअप शिकले आणि 4,500हून जास्ती ब्राईड्सना मी रेडी केलंय त्यांच्या लग्नासाठी आणि 25,000हून जास्ती मेकअप्स ऍक्च्युअल केलेत. सो मी 8-9 वर्ष पूर्ण मोनोपोली एन्जॉय केली या फील्डमध्ये. कारण मी ज्या वर्षी 2004 मध्ये मी चालू केलं आणि तेव्हा लिटरली ब्रायडल मेकअप ही एक ब्युटी पार्लर्स मध्ये फक्त सर्व्हिस असायची मेन्शन, पण इट वॉज नॉट अ फील्ड, इट वॉज नॉट अ करिअर. ब्रायडल मेकअप हे नुसतं करिअर कोणाचं होऊ शकेल असं इमॅजिन पण होत नव्हतं, असं तेव्हाचा टाइम होता म्हणजे. आणि त्या वेळात असं हॉलिवूडहून शिकून आलेलं कोणीतरी ब्राईड्ससाठी अवेलेबल आहे, एवढं एक्सपर्टीज, इंटरनॅशनल प्रॉडक्ट्स यूज करते, ब्रँड्स यूज करते, असं कोणी नव्हतं. आणि इट क्लिक्ड. आणि आताच्या एजमध्ये आपण व्हायरल होणं आणि असं जे म्हणतो सोशल मीडियावरती व्हायरल होणं, ट्रेंड होणं, ते मी ऍक्च्युली फिजिकली एक्सपिरियन्स केलं तेव्हा. की एका ब्राईडचं केल्यानंतर तिच्या ओळखीतल्या 10 ब्राईड्स 12 ब्राईड्स माझ्याकडनं, एका फ्रेंड्सच्या ग्रुपचं एकीचं केलं की 12 जणींचे मेकअप मी केले. असं ते फिजिकली माउथ टू माउथ पब्लिसिटीने व्हायरल झाल्याचं, म्हणजे व्हायरल हा तेव्हा शब्द नव्हता, पण आता लुकिंग बॅक मला असं वाटतं की माउथ टू माउथ पब्लिसिटीने आय एन्जॉयड फुल मोनोपोली. सो ते छान मी खूप वर्ष, आणि इट इज माय पॅशन. मेकअप हेअरस्टायलिंग इज माय पॅशन. आणि आपल्याला आवडते ती गोष्ट, एवढी आपली पॅशन आहे ती गोष्ट प्रोफेशन म्हणून करायला मिळणं ह्यासारखं नशीब नाही दुसरं, राईट. सो ते मी खूप वर्ष एन्जॉय केलं. त्याच्यातून हा स्टुडिओ उभा केला. 2014 मध्ये मी हा ब्रायडल मेकअप स्टुडिओ चालू केला. 3 मजली फक्त ब्रायडल मेकअपसाठीचा स्टुडिओ हा भारतातला पहिला आहे. त्याच्या आधी स्मॉलर सेटअप्स होते किंवा ब्युटी सलॉन्स
सॅलॉन्स मोठे होते, त्याच्यात एक सेगमेंट होता ब्रायडल मेकअपचा. आणि असं आहे. सो ही माझी बॅकग्राऊंड आहे आणि मी अकॅडमिकली MA इकॉनॉमिक्स केलेलं आहे पुणे युनिव्हर्सिटीतून. आणि या दॅट्स अबाउट इट. सो हे तर तुझ्या स्टोरीबद्दल सांगितलं, बेसिक आधी जे होतं. आता आम्हाला आत्ता जे कळतेस म्हणजे प्रथाची स्टोरी ऐकायला आवडेल, किंवा प्रथा कसं सुरू झालं, नाव कसं सुचलं आणि ओव्हरऑल काय होतं प्रथाच्या मागे. ओके. सो हे मी ब्रायडल मेकअप करतच होते आणि 2014च्या आसपास साधारण मला असं लक्षात आलं की माझे खूप ब्राईड्स ह्या परदेशातून इथे येऊन लग्न करतात. म्हणजे तिथेच मूव्ह झाले आहेत, ऑस्ट्रेलिया, US, UK, आणि इथे येऊन लग्न करतात. फॅमिलीज इथे असतात, पण ब्राईड्सना असं असायचं की कविता तू सांग आम्हाला कुठली साडी नेसू, काय सांग, म्हणजे सध्या काय ट्रेंड आहे, साड्यांमधले कुठले प्रकार आहेत, आम्हाला तर काहीच माहित नाहीये, सकाळी कुठली नेसू, संध्याकाळी कुठली नेसू. सो आम्ही तुला कन्सल्टेशन फीस द्यायला तयार आहोत, पण तू आम्हाला सांग, तू आमच्याबरोबर शॉपिंगला येतेस का. सो असं असे म्हणजे क्लायंटकडनं रिक्वायरमेंट यायला लागल्यावर मी काहींना तशी हेल्पही केली, कन्सल्टही केलं. पण मग माझ्या लक्षात आलं की माझी खूप नजर बसली आहे साड्या ह्या विषयावरती. आणि नजर तर नुसती बसलेली असतेच, पण हाताखालनं एवढ्या हजारो साड्या गेलेल्या असल्यामुळे एक माझं मूळचं साड्यांचं प्रेम आणि त्याच्यावरची बसलेली नजर, हातात बसलेला तो एक काय म्हणायचं फॅब्रिक्स वेगवेगळी आणि ह्याचा कॉन्फिडन्स, ह्यानी मला असं वाटलं की आपणच आपलं कलेक्शन का नाही आणत. आणि मे बी लोकांना सोपं जाईल, म्हणजे मी त्यांना इतर दुकानांमध्ये घेऊन जाण्यापेक्षा मीच जर काही साड्या सिलेक्ट करून आल्या तर माझ्याकडे एवढा ब्रायडल क्लायंटेल येतोच आहे, तर इट विल बी अ नाईस ॲडेड काय म्हणायचं व्हॅल्यू ॲडिशन टू माय ब्रायडल मेकअप बिझनेस. सो मी तशा हेतूनी चालू करायचं ठरवलं सारीजचा बिझनेस. आणि अजून एक त्याच्यामध्ये माझा हेतू असा होता की कधीतरी मेकअप ह्या फील्डमध्ये मी फिजिकली दमीन ना, कारण माझ्याकडे दिवसाला 14, 15, 17 ब्राईड्स असा माझा स्केल होतं. तर पहाटे 4 पासून रात्री 10 पर्यंत काम करणं, उभं राहून काम करणं, तर याला कधीतरी फिजिकली माझी, कारण ज्यांना माझ्याकडनं हवंय त्यांना माझ्याचकडनं हवा होता मेकअप. सो कधीतरी मी फिजिकली ह्यातनं दमीन, तर माझ्याकडे, मी तर काही शांत बसू शकत नाही, तर काहीतरी एक बॅकअप माझ्याकडे बिझनेस पाहिजे जो मी थोडासा पुढे काही काळ पण करू शकेन. अशा हेतूनी हे साड्यांचा बिझनेस चालू करायचा ठरवला. आणि लिटरली मी, माझा हजबंड आणि आई, आम्ही तिघं कांचीपुरमला जाऊन एक 30-32 साड्या घेऊन आलो आणि चालू केलं. आणि मग तिथून प्रथाची सुरुवात झाली. नाव कसं सुचलं प्रथा, म्हणजे का प्रथा? सो प्रथा हे नाव ऍक्च्युली मी आणि समीर, माझा हजबंड, लिटरली कॉफी प्यायला बसलो होतो एक दिवशी रात्री. आणि आम्ही असं ठरवलं की नाही, आता हे तुझ्या डोक्यात येतं, आता तू चालू करून टाक, असं तो म्हटला. म्हणलं हो चालेल, पण आपण मग ट्रॅव्हल करूया, जाऊया. म्हणजे हे आम्ही जाऊन साड्या आणायच्या जस्ट आधीची गोष्ट. आणि मग तो म्हणला नाही, पण मग काय असेल ब्रँड नेम, का तू कविता कोपरकरचंच कलेक्शन असं करणार आहेस वगैरे. तर म्हणलं नाही, काहीतरी तर ह्याला नाव पाहिजे. आणि मला इच्छा अशी होती की मला फक्त हँडलूम साडीज लोकांपुढे आणायच्यात, कारण मला स्वतःला ते प्रेम होतं हँडलूम सिल्क साड्यांचं, कांजीवरम, पैठणी ह्याचं. तर मी म्हटलं की असं काहीतरी आपल्याला, आपला तो वारसा आहे राईट, सो ह्या अर्थाचं काहीतरी नाव पाहिजे. हेरिटेज, वारसा, परंपरा, आणि मग त्यातनं प्रथा हे नाव आम्हाला असं बोलता बोलता सुचलं. आणि मग प्रथा दोघांनाही आवडलं. म्हटलं येस, चला लेट्स गो अहेड, असं म्हणून प्रथा हे नाव फायनल झालं. आता जशी स्टोरी ऐकली, कारण बाकीचं तर तुझ्याकडून नाही ऐकायचं, कारण आम्हाला खास फोकस करायचं, जसं मी इंट्रोमध्ये पण सांगितलं तसं, की ब्रँड बिल्डिंगवर कसं काम करतेस. बिकॉज बऱ्याचशा महिला कुठेतरी सुरू करतायत गोष्टी आणि स्टक होतात जस्ट बिकॉज ऑफ त्यांना तो ब्रँड बिल्डिंग जमत नाही, की त्या तिकडे लक्ष देत नाहीत, काय करायचं, की त्याला काय एवढं प्रायोरिटी द्यायची म्हणून. तर मग तुला हे कधी जाणवलं की प्रथाला ॲज अ ब्रँड करावा लागेल आणि त्याच्यासाठी आपल्याला काम करावं लागेल? सो मला कायमच आपलं काम लोकांपुढे आणलं पाहिजे, लोकांपर्यंत ते पोचवलं पाहिजे, लोकांना आपलं काम आवडलेलं इतर लोकांना कळलं पाहिजे. सो इवन माझ्या मेकअपच्या बिझनेसमध्ये पण मी सोशल मीडियावर भरपूर ॲक्टिव्ह होते. तेव्हा इंस्टाग्राम एवढा नव्हता, पण फेसबुक होतं. सो फेसबुक पेज काढणं, त्याच्यावर लिटरली रोजचे अपडेट्स पोस्ट करणं, दिवसाला मी किती ब्राईड्स केल्या, काय केल्या ह्याच्याबद्दल लिहिणं, ब्राईड्सचे टेस्टिमोनियल्स खूप छान पद्धतीने प्रेझेंट करणं. सो हे मी खूप करायचे. आणि इन अ वे ब्रँड बिल्डिंग हे माझं आत्मसात झालेलं होतं. ओके, म्हणजे जरी ती सर्व्हिस असेल, लाईक अ प्रोफेशन होतं मेकअप करणं हे, पण तरी सुद्धा मला ते आत्मसात झालेलं होतं. आणि मला माहिती होतं की एखादा बिझनेस लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी
आपल्याला काय करणं गरजेचं आहे. सो राईट फ्रॉम डे वन प्रथा चालू केल्यापासून त्याचं फेसबुक पेज काढणं, इंस्टाग्राम हँडल काढणं, ह्या गोष्टी म्हणजे अशा कंपल्सरी असल्यासारख्या केल्या गेल्या की दिस इज समथिंग आय हॅव टू डू. आणि मग त्याच्यावरती चांगले फोटोज. मग आता मी मेकअप आर्टिस्टच असल्यामुळे छान शूट्स कंडक्ट करणं माझ्यासाठी अवघड नव्हतं. मी त्या क्रिएटिव्ह फील्ड मधलीच आहे. सो मला साड्या नेसवण्याच्या पद्धती माहिती आहेत. सो कधीतरी मॉडेल्सना घेऊन शूट करणं, कधीतरी मॅनिक्विनवर चांगल्या साड्या ड्रेप करून, आणि तेव्हा तर मी स्वतःच्या मोबाईलवर फोटोज काढून करत होते. असं काही खूप शूट्स आणि असं कंडक्ट आपण बिझनेस चालू केल्या तर काही करू शकत नाही, आपल्याकडे ते फंड्स पण नसतात. सो ब्रँड बिल्डिंगची माझ्यामध्ये पहिली स्टेप अशी आहे की आपला बिझनेस लोकांपर्यंत पोहोचवला पाहिजे कुठल्या ना कुठल्या तरी पद्धतीने. मग तो माउथ टू माउथ असेल, तुम्ही स्वतः एक्झिबिशन्स मध्ये भाग घ्या असेल, किंवा तुम्ही फेसबुक, इंस्टाग्राम किंवा इतर काही माध्यमां थ्रू ते करत असाल. पण दॅट इज द फर्स्ट स्टेप टुवर्ड्स ब्रँड बिल्डिंग असं मला वाटतं. कारण आजकाल मला पण ह्याच्यात ऍड करायला, आजकाल मूवी जरी झाला किंवा काही जरी झालं तर ते लोक मार्केटिंग करतात, बऱ्याच ठिकाणी प्रमोशन करतात. आपण का नाही करायचं हे ऍक्च्युअली शिकायला पाहिजे. आता ह्याच्यातूनच असं एक होतं की मी बघितलं प्रथाची ना ब्रँडिंग थोडी सटल असते, किंवा आय गेस कन्सेप्ट लेवल ब्रँडिंग कुठेतरी वापरली जाते. मग त्याबद्दल थोडंसं सांगशील की एक्झॅक्टली कन्सेप्ट लेवल ब्रँडिंग काय असते आणि ती कशी सुचली किंवा ती कसं वापरतेस? सो मला प्रथाच्या बाबतीत कायम असं मी पाळलंय, किंवा मी ऍज अ क्रिएटिव्ह पर्सन पण थोडी तशी आहे की मला ट्रेंड प्रमाणे जायला आवडत नाही, किंवा ट्रेंड्स असे ब्लाइंडली फॉलो करायला आवडत नाहीत. म्हणून मी माझ्या सोशल मीडियाच्या टीमला पण नेहमी सांगते की जस्ट बिकॉज ते व्हायरल आहे, एखादं ट्रेंडिंग आहे म्हणून ते आपण केलंच पाहिजे असं नाही. कधीतरी करायलाही मजा येते, म्हणजे त्याचं ट्रॅक्शन आपल्याला मिळतं. एखादा ऑडिओ ट्रेंडिंग आहे, हे आहे त्याचं. पण थोडंसं सगळेजण करतायत त्याच्यापेक्षा थोडा वेगळा विचार करून आपल्याला काही करता येईल का, हा जर विचार आपल्या कंटिन्युअसली बॅक ऑफ द माइंड असेल ना तर गोष्टी सुचत जातात. सो आणि म्हणजे सटल ब्रँडिंग तू म्हणलास, ते माझी फिलॉसॉफी आहे. दॅट ते काही कंपल्सरी आहे असं नाही, म्हणजे दरवेळेला ते तसंच केलं पाहिजे असंही नाहीये. पण मला असं वाटतं की आता साड्या ही गोष्ट अशी थोडी काय म्हणायचं त्याला, खूप प्लेझंट गोष्ट आहे, खूप छान हॅपीनेस प्रोव्हाइड करणारी आहे. कुठलीही बाई साडी खरेदी करायला येते तेव्हा ती एका चांगल्याच मूडमध्ये असते आणि चांगल्याच मूडमध्ये ती साडी घेते, आणि म्हणजे इट इज अ व्हेरी हॅपी बिझनेस एंड टू एंड असं मला वाटतं. आणि मग त्याचं मला असं कुठेतरी वाटतं की सटली आपण कुठे कुठे असोसिएटेड असू, आपलं नाव कुठे कुठे दिसत राहिलं तर लोकांच्या मनात राहील, आणि ते बंबार्ड करायची गरज नाहीये. आता मे बी एखाद्या इव्हेंटमध्ये बंबार्डिंग पण आम्ही करू, म्हणजे असं काही नाहीये. सो सटल ब्रँडिंग हा कधीतरी घेतलेला कॉन्शियस कॉल असतो, नॉट नेसेसरी एव्हरी टाइम यू हॅव टू डू इट. पण कॉन्सेप्ट लेवल ब्रँडिंगचं तू म्हणलास तर ते तुम्हाला तो किडा असायला लागतो की तुम्हाला काहीतरी वेगळं करायचंय, काहीतरी डिफरंट तुम्हाला करायचंय. की फॉर एक्झाम्पल आता मला पर्सनली म्युझिक खूप आवडतं, एस्पेशली इंडियन क्लासिकल म्युझिक माझ्या फॅमिलीमध्ये पण आहे. सो मला असं काही वर्षांपूर्वी असं वाटलं, 2 वर्षांपूर्वी, की आता जर आपल्या ब्रँडला थोडं अफोर्ड होऊ शकत असेल तर आपण फक्त डिजिटल मार्केटिंग न करता आपण असं काहीतरी फंड्स बाजूला टाकूयात की जेणेकरून आपल्याला क्लासिकल म्युझिकशी असोसिएट होता येईल. आणि क्लासिकल म्युझिक ही पण तेवढीच भारताची परंपरा आहे जेवढी इंडियन हँडलूम इंडस्ट्री आहे. सो समहाऊ म्हणजे कुठेतरी इट गोज विथ इच अदर असं. आणि असं मनात ठेवून मग मी हे अनुष्का शंकरच्या एका शोला ब्रँड स्पॉन्सरशिप दिली. त्याच्यानंतर अभंग रंग नावाचा, आता मी एक विठ्ठल रंग नावाचा कार्यक्रम केला, त्याला दिली. की कुठेतरी इंडियन क्लासिकल किंवा इंडियन हेरिटेज म्युझिक जे आहे त्याच्याशी असोसिएटेड राहायला मला आवडेल. राकेशजींच्या एका कॉन्सर्टला मी स्पॉन्सरशिप दिली होती. सो ह्या गोष्टी मला अशा कुठेतरी, आणि त्याचा खूप बोलबाला करण्यापेक्षा त्याच्या मागे जे इमोशन आहे त्याच्यामुळे ते सटल वाटतं की एक काहीतरी इमोशन आहे, मला का ह्याच्याबरोबर असोसिएट व्हायचंय असं. सो आय ऑल्सो फील असं पण होतं ना की आता तिथे जर एखाद्याने तुझं नाव बघितलंय आणि इंस्टाग्राम स्क्रोल करताना किंवा सोशल मीडिया स्क्रोल करताना ते आलं, अरे ते क्लिक होतं, पटकन अटॅच होतं की अरे हा ब्रँड तिथे होता, म्हणजे त्यालाच तर रिकॉल व्हॅल्यू म्हणतात ना. रिकॉल व्हॅल्यू म्हणजे तेच. सो आणि त्याच्यासोबत मला विचारायचं, मग आता हे कनेक्ट कसे मिळतात मग? कारण प्रत्येकाला असतं की मला कनेक्ट मिळत नाहीत किंवा मे बी तुम्ही मोठे आहेत म्हणून तुम्हाला मिळेल. हा सगळ्या लोकांचा जनरल कॉल असतो की तुम्ही मोठे आहेत मग तुम्हाला मिळतात, आमचं काय, किंवा आम्ही कसं कनेक्ट करायचं जनरली. तर ते कनेक्ट कसे मिळतात बेसिकली? हे बघ, आता तर खूप बदललंय. म्हणजे आता
काय म्हणायचं त्याला, आता आर्टिस्ट साईडनी कनेक्ट करणारे पण लोक असतात, नक्कीच. त्यांचे एजन्सीज असतात, हो. त्यांचे मॅनेजर्स असतात. Correct. जर सेलिब्रिटी कनेक्ट तू म्हणलास तर, किंवा फिल्म रिलेटेड पण, फिल्म प्रोडक्ट, आता फिल्म लॉन्चेससाठी पण खूप सारं प्रमोशनल ब्रँड्सना अप्रोच केलं जातं की नक्कीच, तुमच्या नक्कीच. ब्रँडबरोबर आम्ही असोसिएट होऊ, आम्हाला काय पद्धतीने तुम्ही प्रमोट करू शकाल Correct, किंवा correct. असं. सो आता खूप बदललंय. सो आता खरं तर कनेक्ट सोपं आहे, नक्कीच. बिकॉज आता त्यांच्या साईडनी पण कनेक्ट करायला इच्छुक लोकं काय आहेत. इच्छुक असलेले Correct. लोक आहेत किंवा टीम आहे. सो आता ते सोपं आहे. मला असं फक्त एकच वाटतं की कुठेतरी सुरुवात करायला लागते. हा. ओके, तो point नुसतं असं एक्सक्युजेस मिळून उपयोग नाही की हा ब्रँड मोठा आहे, ह्यांना जमतं. त्यांनी पण कुठून तरी सुरुवातच केली ना, आणि त्यांना पण कधीतरी तो स्टार्टच करावा लागलाय, कधीतरी थोड्या छोट्या ब्रँड्स पासून सुरुवात करायला लागली. सो दिस एक्सक्यूज नेव्हर वर्क्स. Okay. सो कुठून तरी सुरुवात करायला लागते. दुसरं म्हणजे कनेक्ट्स हे रेडीमेड कधीच मिळत नाहीत. नक्कीच. कनेक्टसाठी तुम्हाला कामच करायला लागतं. आता माझ्या केसमध्ये असं आहे की मी पुण्यातली, फर्ग्युसन आर्ट्समध्ये असलेली असल्यामुळे मी खूप कल्चरल सर्कलमध्ये होते. कल्चरल मी गायचे, त्यामुळे कल्चरल आमचा जो Group सगळं होता. काय म्हणायचं कमिटी ग्रुप होता, त्याच्यामध्ये ऍक्टिव्ह होते. आणि त्याच्यामुळे माझे कॉलेजपासून बरेच फ्रेंड्स ऍक्टिंग, सिंगिंग, डान्स ह्याच्यातले असल्यामुळे तर ते सगळे लोक खूप इंडस्ट्रीत छान पुढे जाऊन खूप सेलिब्रिटीज Correct. आणि इन्फ्लुएन्सिंग लोक आहेत, ज्याचा मला फायदा होतो की त्या माझ्या मैत्रिणी आहेत किंवा मित्र आहेत. नक्कीच. फक्त कुठेतरी ह्या लोकांकडनं कायम त्यांनी आपल्यासाठी फुकटच काम केलं पाहिजे किंवा अशी अपेक्षा ठेवणंही चुकीचं आहे. नक्कीच. सो नक्कीच. कधीतरी ऑन द वे तुम्ही त्यांना मदत केलेली असते, तुम्ही त्यांचा कधीतरी मेकअप केला असेल, कधीतरी त्यांच्या नाटकाच्या प्रयोगाला सपोज मी माझ्याकडचे 10 लोक घेऊन गेले असेल, ती सुद्धा एक इनव्हॉलंटरी हेल्प असते, राईट, वेन यू आर अ बडिंग आर्टिस्ट. सो अशा टाईपचं थोडं बार्टर कधीतरी जर तुमच्या रिलेशनशिप्समध्ये असेल तर ते कुठेतरी बिझनेसमध्ये हेल्प करतं. सो यू जस्ट हॅव टू बी अन आउट अँड आउट काय म्हणायचं गुड नेटवर्किंग पर्सन, किंवा थोडे रिलेशन्स बिल्ड करणं गरजेचं आहे. मला ओपन अप व्हायला पाहिजे, असं तुम्ही ओपन मला अप व्हायला माझं पाहिजे. करायचं असं एक्झॅक्टली. होणार नाही. आणि मी नेहमी सांगते, थोडं निस्वार्थीपणे ना लोकांचे अचीवमेंट्स, लोकांचे कष्ट, त्यांनी केलेले प्रयत्न ह्याच्याकडे पण खूप उघड्या डोळ्यांनी बघणं गरजेचं आहे. सिम्पल थिंग्स लाईक तुमच्या ओळखीतल्या कोणाचा बिझनेस असेल, त्यांचं एक्झिबिशन असेल, त्यांनी बोलवलं तर जा नक्की. घेतलं पाहिजे असं नाही, तुम्ही जाण्यानी पण एक एनकरेजमेंट मिळणार आहे. त्यांचा एखादा पोस्ट टाका, शेअर करा, म्हणजे Correct. इट माइट नॉट बी डिरेक्टली रिलेटेड टू यू ॲट ऑल. कोणीतरी तुमचं मे बी डॉक्टर फ्रेंड असेल, कोणाला तरी रेकमेंड करा त्यांच्याकडे. जर तुम्हाला सिमिलर त्यांच्या स्पेशालिटीवाला प्रॉब्लेम कोणाचा माहिती, त्यांना रेकमेंड करा. सो अशा छोट्या छोट्या गोष्टींनी ना एक गुडविल आपलं बिल्ड होतं, आणि ते गुडविल पर्सनली जेव्हा आपण बिल्ड करतो तेव्हा आपल्याला असे कनेक्ट्स मिळणं कधीतरी, म्हणजे मी जर का निस्वार्थीपणे कोणाला तरी कधीतरी रेकमेंड केलंय किंवा कोणाला तरी कॉंग्रॅच्युलेट केलंय, कोणाला तरी जाऊन भेटून माझा प्रेझेन्स फील करवलाय, तर त्यांना कधी ना कधीतरी कविता लक्षात राहते. आणि कधीतरी जर माझ्या योग्य काही अपॉर्च्युनिटी असेल किंवा असेल तर ते नक्की मला कॉन्टॅक्ट करतील अशी मला खात्री असते. सो कुठेतरी तुम्हाला ते गिव्ह अँड यू हॅव टू पुट इट आउट इन द युनिव्हर्स फॉर इट टू कम बॅक, असं मला वाटतं. मला ह्याचं थोडंसं अजूनही ऍड ऑन करायला आवडत की बऱ्याच असं होतं ना, आपण स्टेटस पण बघताना जस्ट नुसतं क्लिक करतो. जर तुम्ही लाईक केलं तरी समोरच्या लक्षात राहतं, यांनी लाईक केलंय, किंवा एखादी कमेंट त्याच्यावर छान झालंय हे पण केलं तरी लोकांना लक्षात राहते की आपल्या ह्या प्रत्येकाच्यावर कमेंट केली जाते, तर तेवढं पण आपण ऍटलीस्ट करू शकतो. अगदी अगदी. आता सगळ्यात महत्वाचं आहे की जे तुझ्यासारखे, म्हणजे नाही म्हणणार नवीन, पण जे लोक नवीन येतात, थोडंसं स्टॅग्नंट झालं त्या फील्डमध्ये आणि डिजिटली त्यांना कळत नाहीये मार्केटिंग, तर त्यांच्यासाठी बऱ्याचदा एक सीईओ म्हणून हा स्टेप उचलणं किती अवघड असतं. कारण बऱ्याच आपण असं ना टेक्निकली पूर्ण वीक असतो, बऱ्याचशा गोष्टी माहीत नसतात, आणि मग ठीक आहे त्यांनी करते म्हणून त्यांनी रील केलं म्हणून मी तसं केलं, असं चाललंय थोडे दिवस, पण त्याला पण कुठेतरी ग्रोथ थांबते किंवा नाही येते ग्रोथ. अशा वेळेस किती डिफिकल्ट जातात गोष्टी. नाही, आता मी तर सांगते की तुम्ही कुठलाही बिझनेस चालू केला, मग ते सर्व्हिस बेस्ड असेल, प्रोडक्ट बेस्ड असेल, काही असेल, तर तुम्हाला तुमचं फेसबुक पेज, इंस्टाग्राम हँडल काढून
त्याच्यावरती दिवसाला एक पोस्ट टाकणं तर जमलंच पाहिजे. ओके. म्हणजे त्याच्यात काही अवघड नाहीये. तुम्हाला ना कुठली टेक्नॉलॉजी लागते, ना काही लागते, ना काही लागतं. ओके. काही तुम्ही व्हायरल होण्याच्या उद्देशाने कुठली रील बनवायची गरजच नाही. ओके. ओके, आता तुम्हाला Instagram वरतीच एडिट करता येतं. नक्कीच. सो तुम्हाला वेगळी कुठली सॉफ्टवेअरची माहिती असणं, टेक्नॉलॉजी हातात असणं, वेगळं काहीतरी त्याच्यासाठी मग गॅजेट असणं याची काहीच गरज नाहीये. तुम्ही फोनवर फोटोज काढू शकता. तुम्ही जे काय काम करताय, तुम्ही टेस्टिमोनियल द्या. आज माझ्याकडे एक कोणीतरी क्लायंट येऊन गेला, एका मिनिटात त्याचं मला 1-2 वाक्य छान तुम्ही तुमचा एक्सपिरियन्स शेअर कराल का, हे म्हणण्यामध्ये काहीही काचरायची गरज नाही. आणि मग तुमच्याकडे ऑटोमॅटिक कॉन्टेंट बिल्ड होतो. काय होतं, उगाच आपण असं ना एक मनात ब्लॉक ठेवतो की नाही ते ना सोशल मीडिया वगैरे मला जमतच नाही. त्याच्यात जमण्यासारखं काही नाहीच आहे. तुम्हाला फक्त कन्सिस्टंटली एखादी गोष्ट, जशी आपण शॉप ओपन करतो, स्वच्छ करतो, कपाटं आवरतो, सेल्समनला सांगतो काही गोष्टी की तुम्ही हे करा ते करा, हिशोब ठेवतो, तसंच सोशल मीडियावर पोस्ट करणं. सो इतकं ते खरी बेसिक गोष्ट आहे ज्याचा इट नीड नॉट बी अ स्किल सेट. यू जस्ट हॅव टू डू इट ॲज वन ऑफ द जॉब्स while running a business. सो हे मी सांगते. आणि मग तुम्ही हळूहळू तुमच्या बिझनेसची अफोर्डेबिलिटी, तुमचं हे, मग तुम्ही टीम घ्या, एखादं कोणीतरी यंगर जनरेशनचं घ्या ज्यांना मे बी एडिटिंग ॲप्स येत असतील किंवा असं, आणि मग ते हेल्प करतील तुम्हाला. पण मी नेहमी सांगते की तुम्हाला ॲज अ बिझनेस ओनर प्रत्येक गोष्ट यायला पाहिजे. नक्कीच. नाहीतर नोबडी इज गोइंग टू हेल्प यू, बिकॉज आपल्याला आपला बिझनेस सर्वात जास्ती माहिती असतो. आज मी नुसती टीम घेतली आणि टीमला सांगितलं हा तुम्ही आता मला एवढे फॉलोअर्स वाढवून द्या, तर त्यांना नाही जमणार आहे. कारण माझं प्रॉडक्ट काय आहे, मला काय पोचवायचंय माझ्या कस्टमर्स पर्यंत, हे मलाच सर्वात जास्ती माहिती आहे. मला आज कुठला सीझन येतोय, त्या सीझनला मला कुठलं कलेक्शन माझं आलंय आणि काय प्रमोट करायचंय हे मलाच माहिती आहे ना. त्यांनी करून उपयोग नाही होणार आहे. सो कुठेतरी तुम्हाला हे असू शकतं की प्रत्येकाला स्वतःचा चेहरा कॅमेरासमोर आणायचा नाही. दॅट इज ॲक्सेप्टेबल. कारण प्रत्येकाची पर्सनॅलिटी वेगळी असते. प्रत्येकाला कुठेतरी कधीतरी शायनेस असतो, कधीतरी ऑकवर्डनेस असतो किंवा नसतं करायचं, पण दॅट इज ओके. पण तुम्हाला पोस्ट तर टाकता येते ना, तुम्हाला तुमच्या कामाबद्दल लोकांपर्यंत पोहोचवता तर येतं, तेवढं तर तुम्ही केलं पाहिजे. सो सोशल मीडियाचा बाऊ करायचं नाही, त्याला ते आपल्या जॉब मधलं एक काम समजून ते करायचं, हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे माझ्या मते. ओके. आता मग सोशल मीडिया किंवा बाकीचं काम म्हणताना मग ब्रँड बिल्डिंग आणि त्याच्यासाठी लागणारा खर्च नाही तर इन्व्हेस्टमेंट कधी, कशी आणि कुठल्या प्रमाणात करावी बेसिकली? ओके. सो ब्रँड बिल्डिंग मध्ये खरं सांगायचं तर प्रामाणिकपणे काम करणं, आपल्याकडनं हॅपी जे कस्टमर्स जातात त्यांचा हॅपीनेस लोकांपर्यंत पोहोचवणं, त्याच्यानंतर सोशल मीडियावर तुम्ही ऍक्टिव्ह होणं, 10 लोकांनी तुमच्या हँडल सोशल मीडियावर टाकणं, हे सगळ्या गोष्टी विदाऊट खर्च आहे. ओके. तुम्हाला सोशल मीडिया सारखं स्वस्त टूल नाहीये दुसरं फॉर बिल्डिंग युअर ब्रँड अँड फॉर मार्केटिंग अँड ऍडव्हर्टायझिंग, बरोबर. सो त्याच्यावरचा खर्च जो आहे तो पूर्णपणे तुमच्या अफोर्डेबिलिटीवर आहे, म्हणजे तुमच्या बिझनेसच्या अफोर्डेबिलिटीवर. प्रत्येकाच्या बिझनेसची अफोर्डेबिलिटी वेगळी असते आणि स्वतःची अफोर्डेबिलिटी वेगळी असते. इट्स व्हेरी व्हेरी डिफरंट, राईट. मला ह्या बिझनेसमध्ये किती पैसे टाकायचे हा माझा चॉईस आहे किंवा माझ्या फॅमिलीचा डिस्कस करून घेतलेला तो निर्णय आहे, राईट. सो तुमच्या बिझनेसच्या अफोर्डेबिलिटी प्रमाणे तुम्ही सुरू करू शकता. मला नेहमी असं वाटतं की थोडं ऑर्गॅनिक ग्रोथ होऊ द्या, तुमचे ऑर्गॅनिक एक कम्युनिटी बिल्ड होऊ दे, मग तुम्ही पेड ऍडव्हर्टायझिंग, डिजिटल मार्केटिंग वरती पैसे घालणं मग चालू करा. इट कॅन बी स्टेप 2. इट कॅन बी डन इन 1 मंथ, 2 मंथ्स और 5 मंथ्स, तुमच्यावरती आहे. पण थोडं एक आपलं ऑर्गॅनिक सर्कल बिल्ड झालं पाहिजे असं मला वाटतं. आणि त्याच्यानंतर पेड, त्याला पूर्णपणे तुमच्या अफोर्डेबिलिटीवरती आहे. तुम्ही दिवसाला ₹200, ₹300 पासून ऍड्स रन करू शकता इंस्टाग्राम, फेसबुक वरती, आणि इट कॅन गो अप टू दिवसाला 15,000, 20,000, तुम्हाला जे काय तुमचं एंड टू एंड बजेट असेल त्याच्याप्रमाणे. किंवा कधीतरी असंही असतं आपण नवीन काहीतरी लॉन्च करतोय किंवा त्याचा आपल्याला बोलबाला जास्ती हवाय, तर सोशल मीडियाचा तोही फायदा आहे डिजिटल मार्केटिंगचा की काय अशी कमिटमेंट नाहीये. या आठवड्यात तुम्ही जास्ती खर्च केलात, पुढच्या आठवड्यात कमी केलात तरी इट इज फाईन, राईट. सो ते जे बजेटिंग आहे ते पूर्णतः ऐच्छिक आहे. आता ऐच्छिक किंवा रादर अफोर्डेबिलिटी प्रमाणे आहे. आता ब्रँड बिल्डिंगसाठी फिजिकली जर तुम्हाला काही करायचं असेल तर त्या गोष्टी थोड्या एक्सपेन्सिव्ह पडतात. सो ते तुम्हाला करायचं आहे का नाही करायचंय. आता माझ्या केसमध्ये मी कसा निर्णय घेतला सांगते. मी पहिले ऑलमोस्ट अनेक वर्ष
फिजिकली काहीच मार्केटिंग केलं नाही. ओके. म्हणजे होर्डिंग्स असतील किंवा हे फिल्म बरोबरचे टायअप्स correct. असतील, पेपर ऍड्स, न्यूजपेपर ऍड्स असतील, ह्या पद्धतीचं मी काहीच केलं नाही. बिकॉज आय वॉज, तो माझा सेकंडरी बिझनेस होता. मी हळूहळू जसं जमेल तसं करत होते. 2020 मध्ये कोविडमध्ये मी व्हिडिओज पोस्ट करायला लागले आणि ते एवढं क्लिक झालं की मलाच माहित नव्हतं की हा ई कॉमर्स बिझनेस होऊ शकतो. लोक 10 आणि 15 हजाराच्या साड्या अशा डायरेक्ट व्हिडिओ बघून घेतील घेतात. असं मला माहित नव्हतं. Okay. आणि म्हणजे इतका जास्ती रिस्पॉन्स त्या व्हिडिओजना की आम्ही कोणीच तयार नव्हतो ना. आमचं शिपिंग कॉन्ट्रॅक्ट झालेला होता ना, पॅकेजिंग मटेरियल रेडी होतं. मीच आणि माझा नवराच व्हॉट्सअपवरती आम्ही लोकांना एन्क्वायरीज हँडल करत होतो. अशापासून सुरू होऊन तो इतकं ऑनलाईन त्याचं स्केल वाढलं की परत असं झालं की परत ते 2022 पर्यंत गरजच नाही वाटली फिजिकल मार्केटिंग. ओके. सो मग तेव्हा आम्ही चालू केलं की ठीक आहे, आपण कन्सिस्टंटली डिजिटल मार्केटिंगवर आता स्पेंड करायला लागूयात. एवढा जर एंगेज्ड ऑडियन्स आपला आहे तर थोडं थोडं आपण त्यांच्यापर्यंत जास्ती पोहोचूयात किंवा आपलं ऑडियन्सचा बकेट वाढवूयात. ओके. सो ते आम्ही चालू केलं. सो विच वॉज, माझ्या केसमध्ये तर मी तुला डायरेक्टच सांगते की मी 2020 ते 22 म्हणजे 20 मध्ये मी सेकंड हाफमध्ये व्हिडिओज करायला चालू केलं. ओके. साधारण 2021च्या एप्रिलमध्ये वगैरे मी ऍक्च्युली काहीतरी फंड्स टाकायला चालू केलं असेल Okay. डिजिटल मार्केटिंगवर. सो मी लिटरली महिन्याला 15,000 रुपये खर्च करत होते. ओके. म्हणजे दिवसाला 500 रुपये ह्या व्हिडिओजवर खर्च करत होते. माझ्या एका साडीचीच प्राइस 15,000 आहे. सो माझ्यासाठी खरं तर इट वॉज क्वाईट लेस. Less. म्हणजे वी वर सेलिंग ऑलमोस्ट 200 साडीज थ्रू व्हॉट्सअप. ओके. पण त्या स्केलला पण तरी मी कन्सिस्टंटली दिवसाला 500 रुपये, दिवसाला 500 रुपये असं ऑलमोस्ट 6 महिने मी तो खर्च केला. मग तोच थोडासा फक्त 15च्या ऐवजी 20,000 वर नेला. सो मी खूप कमी अमाऊंट स्पेंड केल्यात आणि ऑर्गॅनिक रीच जास्तीत जास्त वाढवायचं ट्राय केलंय. मग व्हॉट्सअप इज अ सुपर डुपर टूल. म्हणजे मला सगळ्यांना सांगायला आवडेल की व्हॉट्सअप म्हणजे सारखं स्वस्त आणि इफेक्टिव्ह टूल नाहीये तुमच्या बिझनेससाठी. म्हणजे माझ्यासारखा बिझनेस जो वर्षाला साधारण काय म्हणायचं एक महिन्याला 40-55 साड्या विकत होतो आम्ही प्री कोविड. आणि ते 300 साड्यांवर गेलं महिन्याला इमिजिएटली पोस्ट कोविड वेन आय स्टार्टेड पोस्टिंग द व्हिडिओज अँड एव्हरीथिंग. आणि त्याचा फक्त सेल सगळा व्हॉट्सअप थ्रू झाला. म्हणजे व्हॉट्सअपवरती लोकांना एन्क्वायरीज हँडल करून तुम्हाला अजून काही फोटोज हवेत का, हे हवंय का, मग व्हॉट्सअप स्टेटस, व्हॉट्सअपवर ग्रुप्स, हे सगळं करून आम्ही ते चालू केलं. महिन्याला 200-300 साड्यांपर्यंत ते नेलं. सो काहीच खर्च नाही ना. एक माणूस व्हॉट्सअपवर बसतोय ना, म्हणजे त्याला काही इक्विपमेंटला खर्च आहे, आपल्याच फोनवर आपण करतोय. सो व्हॉट्सअप सारखं सुपर डुपर टूल नाहीये. सो हे माझ्या केसमध्ये मी पहिले अनेक वर्ष रादर आत्तापर्यंत 2023च्या बिगिनिंगला मी फिजिकल मार्केटिंगवर स्पेंड करायला लागू असं ठरवलं. कारण मला लक्षात आलं की आता कोविडचं सगळं संपल्यानंतर आता लोक यायला लागलेत आपल्याकडे. सो ऍज अ स्टोअर आता लोक आपल्याला सिरियसली घेत आहेत. म्हणून आम्ही फिजिकल मार्केटिंग चालू केलं की आता मला लोक इथे यायला हवेत. कारण अल्टिमेटली साड्या हा असा बिझनेस आहे की लोकांना बघून घ्यायला, 100 साड्या बघून ते स्वतःवर अंगावर टाकून बघायला, कम्युनिटी सारखं म्हणजे एकत्र यायला, 4-5 जण एकत्र येऊन लग्नाचं शॉपिंग करतात, हा एक्सपिरियन्स वेगळा आहे. आणि मग तो मला लोकांपर्यंत आणायचा असेल तर मला अपार्ट फ्रॉम सोशल मीडिया पण कुठेतरी प्रेझेंट राहणं गरजेचं. आणि म्हणून मग आम्ही फिजिकल मार्केटिंगकडे गेलो. आणि मग त्याच्यावरती प्युअरली गणित आहे, आपलं किती रेव्हेन्यू आहे, त्याच्या किती. तर युजली अप टू 10% तर तुम्ही मार्केटिंगवरती स्पेंड केलं पाहिजे, विच इज क्वाईट अ लॉट. म्हणजे लोक नाही करत एवढं इनिशियली. पण आणि कसं आहे, तो तुम्हाला कुठेतरी अँटिसिपेट करून प्रोजेक्ट करूनच करायला लागतं. म्हणजे मार्केटिंगचा खर्च आधी होणार आहे आणि बिझनेस नंतर होणार आहे, राईट. सो ते थोडं प्रोजेक्ट करून की माझा करंट बिझनेस जो आहे, म्हणजे आता सपोज माझा महिन्याला 1.5 लाख रुपयाचं इन्कम आहे, तर आयडियली महिन्याला 15,000 रुपये मी डेफिनेटली द्यायला पाहिजेत मार्केटिंगला, तर ते वाढणार असं. आणि मग कसं होतं, तुम्ही कन्सिस्टंटली जर देत राहिला तर ते 1.5 लाखाचे 3 लाखावर जाईल तुमचा, पण तुमचं मार्केटिंग कॉस्ट तेवढीच असेल जर तुम्ही कन्सिस्टंटली केलं. आणि मग एका पॉइंटला तुम्ही परत 3 लाख तुमचा महिन्याला असेल तर तुम्ही विचार करू शकता की आता मी 15 नाही, आता मी 20 ते 22 तरी करायला लागतो. मग तुम्हाला लक्षात येईल की तुम्ही 4 लाखावर पोहोचताय का त्या एका ह्यानी. असं ते थोडं कॅल्क्युलेटिव्ह तुम्हाला करायला पाहिजे. पण while starting a business, 10% of your revenue, not of your profits, 10% of your revenue, I think you can keep aside for marketing.
पण उलट होतं बऱ्याचदा की नाही मला प्रॉफिटच 50 रुपयाला तुम्ही 5 रुपये कसे मार्केटिंग करतो असं बऱ्याच लोकांचं असतं जे स्मॉल बिझनेस रन करतात किंवा घरून पण आजकाल बऱ्याचदा कपड्याचा बिझनेस होतोय आणि ते लोक ह्या गणिताकडे आय गेस अजिबात लक्ष देत नाहीत. मी आता तू सांगितल्यानंतर देतील. नाही हा खूप महत्वाचा विषय आहे की एस्पेशली मुली बायका त्यांना अमंग विमेन हे खूप अवेअरनेस क्रिएट करायची गरज आहे. जितकं जास्ती मी मुलींना भेटते ना नवीन नवीन बिझनेसेस करणारे आणि असं की बिझनेस करताना तुम्हाला खूप जास्ती ऑन पेपर कॅल्क्युलेशन्स पाहिजेत जे खूप जणांचे नसतात. म्हणजे ठीक आहे मी एखादी गोष्ट सपोज मी इथून घेते आणि इकडे विकते सपोज तर मी घेते ती साधारण 250 रुपयाला आणि चल 350 रुपयाला विकते झालं 100 रुपये मला दर वस्तू मागे मिळत आहेत. हे ठीक आहे बरोबर आहे पण तुम्ही ह्या 250 रुपयाच्या टोटल किती वस्तू आणताय. तुम्ही जर 250 रुपयाच्या 100 वस्तू आणत असाल तर त्या 100 मधल्या तुम्ही जर का 25च विकत असाल आणि तुमच्याकडे 75 उरत आहेत दर वेळेला तर त्या 75ची कॉस्ट पण तुम्हाला कन्सिडर करायला पाहिजे. सो हे कुठेतरी गणित सगळ्यांचं ना मिसआउट होतं आणि मग ते चक्रामध्ये आपण अडकतो. अरे पण मग मला प्रॉफिटच कमी होते का. बरोबरच आहे ना कमीच होणार आहे कारण तुम्ही जेव्हा तुमची प्राइस वाढवताय सपोज तुम्ही 250ची गोष्ट 300ला विकताय तुम्ही 50 रुपये प्रॉफिट आहे इतके % आहे गुड इनफ असं म्हणताय पण तसं नाहीये कारण 20% प्रॉफिट हा तुम्हाला इनफ नाही होणार आहे जेव्हा तुम्ही 100 पैकी फक्त 30च गोष्टी विकताय किंवा 25च गोष्टी त्या 70 तुमच्या अंगावर पडल्यात म्हणून तुम्हाला प्रॉफिट दिसणारच नाहीये कारण तुमची इन्व्हेस्टमेंट मिळालेले पैसे आणि अडकलेले पैसे ह्याचं गणितच बसत नाहीये नक्कीच असं. सो बेसिक इथपासूनच चालू होतं की तुम्ही काय खर्च करताय किती करताय तुमचं स्टाफ तुमचं येणं जाणं पेट्रोल एक्सपेन्सेस अशा सगळ्या गोष्टींचा विचार करून मग तुम्हाला किंमत ठरवली पाहिजे. पहिलं म्हणजे तुमचं प्राइसिंग ठरवलं पाहिजे आणि त्या प्राइसिंग प्रमाणे मग तुम्ही उलट मार्केटिंग कॉस्ट आणि हे केलं पाहिजे. सो spending on marketing is a step 2. First you need to have a lot of organized calculations on table की तुम्ही कसं करताय हा बिझनेस. आणि मला वाटतं आपण तिथेच थोडंसं चुकतो. अरे चला सुरू करायचं आणि सुरू करतो. तू इथपर्यंत आहे ना बऱ्याचशा ब्रँडच्या गोष्टी सांगितल्यास ओके पण आता सगळ्यात महत्वाचं असतं की ट्रस्ट बिल्ड होणं. ऑनलाईन असू दे ऑफलाईन असू दे जर मला ट्रस्टच नाहीये 10,000चा असू दे 15,000 असू दे लाखभराची वस्तू असू दे जसं अमेझॉनचा ट्रस्ट आहे तर मी आजकाल लाखभराचा फोन किंवा ऍपलचा फोन सुद्धा पटकन ऑर्डर करतो. तो ट्रस्ट बिल्ड करणं छोट्या लोकांसाठी किती महत्वाचं असतं आणि तो कसा व्हायला पाहिजे. पर्सनली प्रथा याच्या स्टोरीमध्ये तर ट्रस्टला प्रचंड महत्व आहे. म्हणजे इनफॅक्ट मला असं म्हणजे जेवढे लोक माझ्याशी बोलत आहेत किंवा आता एक्झिबिशन्स मी करते सो एक्झिबिशन्समध्ये इतके जण एका दिवशी भेटतात. आता आम्ही दादरमध्ये केलं कोल्हापूरमध्ये केलं नाशिकमध्ये केलं अशा ठिकाणी रोजचे आणि माझे एक्झिबिशन्स असे नाही आहेत की मोठ्या एक्झिबिशनमध्ये एक स्टॉल आमचा आहे तसं नाहीये. सो आम्ही मोठा व्हेन्यू घेतो आणि ते एका दिवसासाठी अख्खं प्रथाचं कलेक्शन तुम्हाला डिस्प्लेड दिसतं. सो आणि त्याला फक्त माझ्या ब्रँडच्या जीवावर आम्ही काय 300 लोक वॉक इन्स आणतो. सो दे आर हाय इंटेंट क्लायंट जे ऑलरेडी मोस्टली प्रथाला फॉलो करत असणारे किंवा त्यांच्या ओळखीचे. पण ते जेव्हा येऊन मला हे सांगतात ना की तुझ्यामुळे आम्हाला साड्यांबद्दलची माहिती कळली तू किती खरी माहिती देतेस तुझ्यामुळे आम्हाला हँडलूम पॉवरलूम मधला डिफरन्स कळला आणि तर ते दॅट रिफ्लेक्ट्स की ट्रस्ट बिल्डिंग किती झालंय आणि अल्टिमेटली दॅट सेट्स यू अपार्ट. म्हणजे तुमचा कस्टमर तुमचा लॉयल कस्टमर बिल्ड करणं ह्याच्यामध्ये खूप खूप इम्पॉर्टन्स ट्रस्ट या गोष्टीला आहे. बिझनेस टू बिझनेस थोडं वेरी होतं की कुठल्या बिझनेसमध्ये ट्रस्टचा किती मोठा रोल आहे हे थोडं वेरी होतं. कधी कधी प्राइसच सगळ्यात इफेक्टिव्ह असतं. म्हणजे कमीत कमी प्राइस तुम्ही ठेवली तर जास्तीत जास्त तुमच्याकडनं लोक घेणार आहेत. असेही काही प्रॉडक्ट्स आहेत किंवा अशी एखादी इंडस्ट्री आहे. पण एस्पेशली D2C ज्या सगळ्या ब्रँड्स आहेत या ब्रँड्सना तुम्हाला ट्रस्ट बिल्डिंग इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट. आणि फर्स्ट माझ्यासाठी मी ते कसं केलंय तर मी ते फक्त ऑनेस्ट ट्रान्सपरंट आणि भरपूर असं इन्फॉर्मेशन देऊन केलं. म्हणजे मी तर काय नुसत्या साड्यांचे फोटोज आणि रील्स आणि हे तर टाकूच शकते पण अपार्ट फ्रॉम दॅट साड्यांच्या प्रकारांची माहिती
त्याच्याबद्दलचे मिथ्स, साड्यांची काळजी कशी घ्या, एखादी साडी पॉवरलूम हँडलूम कशी ओळखायची, पॉवरलूम म्हणजे वाईट नाहीये, पॉवरलूम मध्ये काय काय ग्रेड्स असतात, प्युअर जरी म्हणजे काय, कोणीतरी तुम्हाला प्युअर जरी म्हणलं म्हणजे त्याच्यात चांदीचा धागा आहे का सोन्याचा धागा आहे. सो अशा गोष्टी जेवढ्या, आणि मग मी माझं प्रॉडक्ट दाखवताना सांगते की ही पॉवरलूम आहे पण ह्याच्यामधले सिल्कची क्वालिटी अमुक अमुक आहे, ही साडी हँडलूम आहे पण ह्याच्यामध्ये थोडा मोटरचा वापर केलेला आहे. सो आता माझा जो ऑडियन्स आहे त्यांना हे सगळ्या खाचाखोचा मिथ सांगितलेले आहेत आणि त्याच्यामुळे त्यांना फुल अवेअरनेस आहे. सो वेन दे आर बाईंग अ साडी दे नो दॅट ओके आय एम बाईंग अ पॉवरलूम साडी, म्हणून त्याची प्राइस सो अँड सो आहे, म्हणून मी अमुक अमुक गोष्टी त्यातनं एक्सपेक्ट करते आणि आय हॅव गॉट व्हॉट आय वॉन्टेड. ओके. सो खूप आता प्युअरली शॉप्समध्ये गेलं तर साड्यांच्या शॉप्समध्ये काय होतं, सेल्समन असतात त्यांना तेवढी इन्फॉर्मेशनच नसते. आज माझा जेवढा अभ्यास झालाय, जेवढा रिसर्च आहे या विषयातला, तेवढा प्रत्येक जणीचा माझ्याकडच्या असेल असं नाही, पण तरी सुद्धा माझ्याकडच्या मुलींना मी तेवढं जास्ती ट्रेनिंगवर एफर्ट घेतलेला आहे की त्यांना सुद्धा समजलं पाहिजे हँडलूम पॉवरलूम कसं ओळखायचं, मीनाकारी बॉर्डर कुठली असते, प्युअर सिल्क आणि ब्लेंडेड सिल्क मधला फरक काय हे त्यांना माहिती पाहिजे. म्हणजे ते कधी चुकूनही एखाद्या ब्लेंडेड सिल्कच्या सारी काही प्युअर सिल्क म्हणणार नाही. आज कसं होतं, दुकानांमध्ये आपण जर गेलो ब्रिक अँड मॉर्टर स्टोअर्समध्ये तर सेल्समन कशालाही हँडलूम म्हणतात, कशालाही हे म्हणतात, सभ्यासाची बनारसी आहे, ही रॉ मँगोची अमुक आहे, ती तुम्ही नावं घेताय पण त्या नावांचं काही रिलेशनच नाहीये. म्हणजे दे आर जस्ट ट्रेंड फॉर काहीतरी बोलून विकायचं. सो ते जे 100% ट्रान्सपरन्सी, ऑनेस्टी आणि अवेअरनेस क्रिएशन, हे 3 गोष्टी एकत्र होतात जेव्हा तुम्हाला ट्रस्ट बिल्ड करायचा आहे. सो तुम्हाला भरपूर इन्फॉर्मेशन दिली पाहिजे, खरी इन्फॉर्मेशन दिली पाहिजे, त्याच्यानंतर खऱ्या खोट्यातला डिफरन्सही सांगितला पाहिजे, आणि हे एका बाजूला. सो इन्फॉर्मेशन गिव्हिंगनी ट्रस्ट बिल्ड होते, हे एका बाजूला. दुसऱ्या बाजूला चांगलीच प्रॉडक्ट्स विकायची, क्वालिटी कंट्रोल आपला ठेवायचा. एखादी साडी माझ्याकडे आली, आता माझ्याकडे मी कधीच डिफेक्टिव्ह साडी सेल केला नाही आजतागायत, आता 8 वर्ष प्रथाला होतील, पण साड्यांना थोडे डिफेक्ट्स आहेत म्हणून त्या विकून टाका हे मी नाही केलेलं, कारण मला तो ट्रस्टच बिल्ड करायचा आहे. मला डिफेक्टिव्ह साडी स्वस्तात द्यायचीच नाहीये, मला विकायचीच नाहीये डिफेक्टिव्ह साडी. त्याचं काय करायचं ही बॅक एंडला आम्ही वेगळी काहीतरी सिस्टीम बनवली, पण मला डिफेक्टिव्ह साडी सेल किंवा डिफेक्टिव्ह साड्या आम्ही विकतो हे करायचंच नाहीये, डिफेक्टिव्ह साड्या आम्ही विकतच नाही. सो अशा काही पॉलिसीज तुम्ही तुमच्या एंडला करू शकता. आणि थर्ड अँड व्हेरी व्हेरी, सो क्वालिटी चेक अँड पॉलिसीज ऑन युअर बॅक एंड. आणि थर्ड अँड व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट इज हँडलिंग कंप्लेंट्स. सो हँडलिंग कंप्लेंट्स, हँडलिंग रिटर्न्स, ह्या गोष्टी पण हे खूप इम्पॉर्टंट आहे. हे ट्रिकी पण आहे, म्हणजे हे ट्रिकी आहे कारण काही प्रॉडक्ट्स तर लोक वापरूनही परत देऊ शकतात. करेक्ट. अमेझॉन वरती वगैरे सुद्धा हे होतं, पण अमेझॉन सारख्या मोठ्या ब्रँड्स ते अफोर्ड करू शकतात. फॉर स्मॉलर ब्रँड्स लाईक अस इट इज डिफिकल्ट टू अफोर्ड दोज रिटर्न्स. सो आम्ही आमच्या एंडनी काय करतो, आम्ही 100% चेक करून तुम्हाला साडी पाठवलेली आहे. तुम्हाला जर साडी असं वाटलं की मी फोटोत बघितला पण रंग मला नाही आवडला, हा बरोबर नाहीये, 7 डेजमध्ये तुम्ही आम्हाला ती परत पाठवा. विदिन 7 डेज परत पाठवा. लवकरात लवकर तुम्ही आम्हाला कळवा की मला ती परत पाठवायची. आम्ही पूर्ण तुम्हाला त्याच्या अगेन्स्ट क्रेडिट देऊ, तुम्हाला एक्सचेंज पाहिजे ती साडी एक्सचेंज देऊ, ऑल एव्हरीथिंग इज ओपन. काही केसेसमध्ये, एक्सेप्शनल केसेसमध्ये असं होतं की एखाद्या साडीत आमच्या क्वालिटी कंट्रोलमध्ये राहिलं आणि त्यांना काहीतरी फॉल्ट सापडला, पण ती साडी आम्ही परत घेतो आणि संपूर्ण रिफंड देतो. मग गंमत वाटेल तुला, 100 हॅपी कस्टमर्स आपल्याला जाऊन रिव्ह्यू देत नाहीत, पण एक अनहॅपी कस्टमर रिव्ह्यू देतो. बरोबर आहे, हे लॉजिक आहे. पण गंमत अशी आहे, एखाद्या अनहॅपी क्लायंटला जर का तुम्ही छान पद्धतीने केटर केलं की एखाद्या तुमचं खराब आहे का, किंवा कधी कधी असं होतं की ब्लाऊज पीस कमी लागला साडीला, तर हँडलूम साडीजमध्ये कधी कधी होतं, पण क्लायंट खूपच नाराज झाली, आम्ही सांगतो ठीक आहे मॅम तुम्ही परत द्या, विल रिफंड युअर अमाऊंट, कारण शेवटी कमीच ब्लाऊज पीस तर काय करणार. आम्ही रिफंड केलं. गंमत वाटेल तुला, त्या अशा क्लायंट आमच्याकडे इतके लॉयल झालेत पुढे, कारण त्यांना ती खात्री वाटली की आपण फसणार नाही आहोत, किंवा मी काही तक्रार सांगितली तर हे माझे ऐकतायत, किंवा अशा क्लायंट्सनी कायम त्यांच्या फॅमिलीजना रेकमेंड केलंय की अरे प्रथाचं डोळे झाकून कर, मला ना असा असा प्रॉब्लेम आला, मी परत पाठवली साडी. सो तो जो कॉन्फिडन्स बिल्ड करतो तर ते खूप इम्पॉर्टंट आहे. सो हँडलिंग कंप्लेंट्स अँड रिटर्न्स इज ऑल्सो व्हेरी क्रुशियल पार्ट. जो मी म्हटलं तसं डिफिकल्ट आहे. सो तुम्हाला शेवटी कुठेतरी
पुटिंग युअर फूट डाऊन पण करायला लागतं. काही जणांना थोडं नाराजही करायला लागतं की आता आमची 7 days रिटर्न पॉलिसी आणि तुम्ही जर का आम्हाला 1 महिन्याने सांगितलं की मला ही साडी आवडलीच नाहीये तर आम्ही काहीच नाही करू शकत. डेफिनेटली मग त्याच्यात कोणीच नाही आणि महिन्याभरामध्ये तुम्ही किंवा कोणीतरी साडी वॉश केली आणि म्हणलं की आता ही साडी विरली पण मग आम्ही काही नाही करू शकत. की तुम्ही जिथे वॉश केली आहे तुमचं ड्राय क्लिनर, तुमचं फॉल पिकोवाला, अमुक तमुक हे जे आणि तुम्ही एकदा नेसलेली साडी, हे सगळे फॅक्टर्स कन्सिडर करून मग आम्ही त्या साडीची गॅरंटी नाही देऊ शकत. राईट. सो कुठेतरी वी हॅव टू पुट आवर फूट डाऊन. पण मग तो ट्रिकी गेम आहे कायमचा. आणि आय गेस ॲज अ ब्रँड ओनर तुम्हाला तितकं फ्लेक्झिबल राहावं लागतं की काय सिच्युएशन आहे आणि कसं डील करायचं. किती टर्म्स अँड कंडिशन्स केल्या तरी थोडं आपल्याला फ्लेक्सिबल राहावं लागतं. आता सगळ्यात महत्वाचं आपण कंटेंटवर बोलतोय मगासपासून किंवा ब्रँड बिल्डिंगवर बोलतोय. तर बऱ्याच असं होतं ना की या अमुक ब्रँडनी हे केलंय, त्या अमुक ब्रँडनी सोशल मीडियात ते केलंय किंवा ह्यांच्यासोबत कोलॅबोरेशन केलंय आणि मग कुठेतरी मनामध्ये येतं की यार आपण पण करूयात का, असं आपल्याला पण रीच मिळेल का, आपण पण करून बघूयात का कसं होतंय. आणि मग ते होतं का किंवा तसं झालं तर तू त्याला कसं ब्लॉक करते आणि तू नवीन क्रिएटिव्ह काय आयडिया आणते. म्हणजे तुला म्हणायचं कॉपी करतात. हा कॉपी करतात. मी डायरेक्टली नाही म्हणणार पण कॉम्पिटिशनला बीट करण्यासाठी तू काय काय करते. सो म्हणजे मी कॉपीची मजा का केली कारण एखाद्याला कॉपी करणं आणि एखाद्यापासून इन्स्पिरेशन घेणं या 2 वेगळ्या गोष्टी. ओके. पण आता कॉपी करणं हे पण लेजिट झाले. ओके. त्याच्याच वरनं तर ट्रेंडिंग व्हिडिओज किंवा हे त्याच्याच वरून निघतात की एकच स्टेप तुम्ही डान्सची दाखवा, ती कॉपी करा कॉपी करा कॉपी करा, ते ट्रेंडिंग होणार आहे. सो दॅट इज बेसिकली कॉपी. करेक्ट. किंवा एका प्रकारचं काहीतरी ट्रान्झिशन करा आणि ते ट्रान्झिशन सगळ्यांनी कॉपी करायचं बट दॅट ट्रेंड्स. सो तुम्ही काय करताय, एक कोणीतरी तुम्हाला दिशा देताय आणि तुम्ही त्याला फॉलो करताय हजारोच्या संख्येने आणि मग ते ट्रेंड होत आहे. सो आता ते लेजिट झाले. आता त्याला कोणी वाईट मानत नाही. आता उलट लोक समजतात की अरे बेस्ट आहे, माझा मी हा ट्रेंड सेट केला आणि आता हे व्हायरल झालाय. करेक्ट. सो कारण त्याला थोडं क्वांटिफाय करता येतं की माझ्यापासून आता एवढे रील्स या ऑडिओवर बनले, मी हे ट्रान्झिशन केलं होतं, हॅशटॅग सपोज मी लिहिलं हॅशटॅग काहीतरी स्लो फास्ट ट्रान्झिशन वॉट एव्हर. सो किंवा हॅशटॅग सारी ट्रान्झिशन, तर हॅशटॅग सारी ट्रान्झिशनला किती रील्स बनल्या हे मला क्वांटिफाय करता येतं आणि मला छान वाटतं. करेक्ट. सो आता कॉपिंग पण लेजिट झालंय. पण ऍट द सेम टाइम तुम्हाला जर थोडंसं काय म्हणायचं एक एज हवी असेल ऑन सोशल मीडिया तर तुम्हाला ओरिजिनल कॉन्टेंट पोस्ट करणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि मग ओरिजिनल कॉन्टेंटसाठी आपले कान, नाक, डोळे, डोकं सगळं ओपन ठेवून काय तुम्हाला करता येईल, कसं करता येईल ह्याचं कंटिन्युअस ब्रेनस्टॉर्मिंग असणं गरजेचं आहे. सो ओरिजिनल कॉन्टेंटला तुम्हाला पर्याय नाही. तुम्ही फक्त फॉलो होणारे ट्रेंड्स जर का फॉलो करत गेला तर तुमची इंडिपेंडेंट ब्रँड खूप बिल्ड होईल असं नाही. एखादी रील तुमची चांगली चालेल किंवा एखादं तुमचा पोस्ट व्हायरल होईल पण ब्रँड बिल्डिंग नाही होणार त्याच्यातून. सो यू हॅव टू लाईक फॉर एक्झाम्पल की मी फॉर एक्झाम्पल माझ्या साड्यांचे व्हिडिओज चालू केले. इट वॉज अ न्यू थिंग. त्याच्यानंतर खूप आता म्हणजे माझं कॉपी केलंय कोणी असं नाही पण तो ट्रेंड आला आणि खूप जण व्हिडिओज करतात आणि त्यांचे प्रॉडक्ट्स दाखवतात. आता आम्ही कंटिन्युअस शोधत आहोत की काय आपल्याला वेगळं करतायत. मग हे एक्झिबिशन वॉज अ कम्प्लिटली न्यू कॉन्सेप्ट की फक्त आपलं स्वतःचं एक्झिबिशन मोठ्या स्केलवर करायचं. त्याला मी विचार काय केला की आपण एखादं होर्डिंग घेतलं तर आपल्याला काय 80,000 रुपये 1,00,000 रुपये महिना खर्च येतो. किती लोकांपर्यंत पोहोचतं आपण क्वांटिफाय नाही करू शकत. आपण एका एक्झिबिशनवर 1,00,000 रुपये करू ना खर्च. त्याच्यात 100 तर लोक येतील, त्यांना आपल्या साड्या तर दिसतील, साड्या बघून त्यांना असं वाटेल ओ इतक्या सुंदर साड्या आहेत का, मग आपण कधीतरी ऑनलाईन नक्की ऑर्डर करू शकतो. सो त्या दिवशी घेतल्या नाही तरी इट विल बी अ ग्रेट मार्केटिंग एफर्ट. सो दॅट वॉज समथिंग वी ट्राईड विच वॉज इनोव्हेटिव्ह. सो असं सोशल मीडियावरती पण तुम्हाला सतत काही ना काहीतरी वेगळं ट्राय करत राहायला लागतं, काही ना काहीतरी वेगळं. मग ते वेगवेगळी ट्रान्झिशन्स असो, काय पद्धतीने तुम्ही शूट्स करताय ते असो, वेगवेगळी कोलॅबरेशन्स असो, तर तुम्हाला काही ना काहीतरी ओरिजिनल कॉन्टेंट क्रिएट करणं मस्ट आहे टू बिल्ड अ ब्रँड. आता जसं तू बोलत होतीस त्याच्यात तू सांगितलं ट्राईंग अ न्यू थिंग. कुठल्याही गोष्टीला एक्सपेरिमेंट करण्यासाठी तू किती वेळ दिलास आणि ते किती महत्वाचं ठरलंय ओव्हर द टाइम पिरियड? आम्ही ऑलमोस्ट एव्हरीडेच एक्सपेरिमेंट करत असतो. सो म्हणजे असं नाहीच आहे, कारण काय आवडेल, काय चालेल, काय क्लिक होईल काहीच सांगता नाही. ऑल यू कॅन डू इज कन्सिस्टंटली टेक एफर्ट. राईट. कन्सिस्टंटली टेक एफर्ट्स ऑफ डुईंग समथिंग न्यू.
ट्राईंग समथिंग न्यू. आणि मग त्याच्यामध्ये थोडं करेजचाही पार्ट असतो की हे करू का, करून बघू का, लोक काय म्हणतील, थोडा असा असतो. आणि थोडा सिन्सिअरिटीचा पार्ट आहे की तुम्हाला काही झालं तरी करायचंच. म्हणजे कन्सिस्टंटली नवीन नवीन, कधीतरी क्रिएटिव्ह ब्लॉक येतो त्याच्यामध्ये. क्रिएटिव्ह ब्लॉक आला तर ट्रेंडिंग काहीतरी करा, फॉलो करा कोणाचं तरी, पण तिथे पोस्ट झालं पाहिजे असं. पण यू हॅव टू एक्सपेरिमेंट, यू हॅव टू कीप ट्राईंग न्यू थिंग्स. सम थिंग्स विल फेल, सम थिंग्स विल क्लिक. ब्रँड बिल्डिंग बद्दल बोलतो आपण, पण समवेअर इट कम्स टू प्रॉडक्ट सिलेक्शन सुद्धा. कारण जर तुमचं प्रॉडक्ट तेवढं व्हॅल्यू नसेल, म्हणजे मी तुझं ॲडव्हर्टाईज बघून किंवा तुझं सोशल मीडिया थिंग्स बघून, रील बघून ऑर्डर केलं, पण मी त्यानंतर सॅटिस्फाय नाही आहे, मला परत रिबाय करायची इच्छा होणार नाही. बरोबर. ओके, तर ते प्रॉडक्ट सिलेक्शन करताना तू कुठल्या स्पेशली करतेस? कारण तो त्या गार्मेंट मध्ये आहे बेसिक. बरोबर. आणि बरेच लोक गार्मेंटचा बिझनेस घरात बसून, बाहेर बसून करतात. मग त्यांनी त्या गोष्टी इम्प्लिमेंट कराव्यात. कुठल्या गोष्टी तू अंडरलाईन करते की अशाच मी सिलेक्ट करणार? राईट. सो माझ्या केसमध्ये ऍक्च्युली सिलेक्शनला मी खूप एफर्ट देते. म्हणजे खरं तर साड्यांचा बिझनेस हा असा आहे की साड्या मागवा, कंटेनर मधून मागवा आणि विका. म्हणजे त्याच्यात आतापर्यंत नोबडी हॅज टेकन एफर्ट इन सिलेक्शन. माझ्या केसमध्ये माझा जो एक्सपिरियन्स आहे ना वेडिंग्स मधला आणि एवढ्या लोकांना साड्या नेसवण्याचा, त्याच्यातनं आणि म्हणजे माझा कलर थेअरी आणि ह्यातलं सगळ्याचं जे नॉलेज आहे त्या सगळ्याचा वापर करून मी सिलेक्शनवर खूप भर देते. आणि त्याच्यामुळे ऍक्च्युली लोकांना माझ्याकडे प्रथामध्ये असं होतं की अरे सगळ्याच साड्या आम्हाला आवडतात, कुठली घेऊ, ही घेऊ का ती घेऊ, असं होते. कारण आपण कुठल्याही शॉपमध्ये जाऊन 100 साड्यांमधनं 10 शॉर्टलिस्ट करतो ना, कलर कॉम्बिनेशन, काहीतरी युनिक डिझाईन, अमुक तमुक, क्वालिटी, हे बघून त्या मी ऑलरेडी करूनच आणते. सो माझ्या केसमध्ये सिलेक्शनला खूप एफर्ट आहे. इट माइट नॉट बी ट्रू फॉर एव्हरी बिझनेस. प्रत्येक बिझनेसमध्ये एवढं सिलेक्शनला महत्व असेल असं नाही, पण क्वालिटी कंट्रोलला नक्की आहे. तुम्ही क्वालिटी कुठली विकताय, कशी आहे ती, त्याच्या ड्युरेबिलिटी, म्हणजे काही प्रॉडक्ट्सना ते किती टिकतात हे महत्वाचं असतं, काही प्रॉडक्ट्सना ते कसे दिसतायत हे महत्वाचं असतं, काही प्रॉडक्ट्सना त्याचा बॉडी फील इम्पॉर्टंट असतो. सो ते तुमच्या प्रॉडक्ट प्रमाणे तुम्ही त्याच्याबद्दल तुम्हाला खात्री पाहिजे. मग ते टिकणाऱ्या प्रॉडक्टचा बिझनेस असेल तर ते कसं छान टिकतंय. आता फूड बिझनेस असेल तर कशी त्याची टेस्ट कन्सिस्टंट पाहिजे, की एक लॉट चांगला गेला, पुढचा लॉट नाही चांगला गेला, मग त्याच्यासाठी तुम्ही काय सिस्टीम बिल्ड करताय. सो वेगवेगळ्या बिझनेसेसना तो एफर्ट वेगवेगळा, पण क्वालिटी चेक इज व्हॉट इज इम्पॉर्टंट. म्हणजे सिलेक्शनपेक्षा मला माझा भर जास्ती क्वालिटी चेक कडे राहील. तू कस्टमर रिटर्न येण्यासाठी तू काय करतेस? म्हणजे आता सपोज मी एखादी 15,000ची 20,000ची साडी घेऊन गेलो, करेक्ट, आता दरवेळेस 20,000ची साडी नाही घेणार आहे, राईट? मे बी ऑफर्ड नाही करणार आहे, मे बी ऑकेजन नाहीये, बरोबर. मग अशा वेळेस न्यू कस्टमर फाइंड आउट करणं आणि आहेत त्यांना पण रिटेन करणं कसं मॅनेज होत आहे, कसं मॅनेज करावं त्याचा परत आय थिंक सोशल मीडियाकडेच मी वळीन त्याच्यावरनं. कारण कस्टमर रिटेन्शन हे तुम्ही किती कंटिन्युअसली कॉन्टेंट टाकताय त्याच्यावरती पण असतं. म्हणजे लिटरली मजा वाटेल तुला, पण खूप असे आमचे क्लायंट्स आहेत, पुरुष क्लायंट्स, की जे येतात त्यांच्या रिस्पेक्टिव्ह बायको बरोबर किंवा आई बरोबर किंवा असे, आणि ते सांगतात आमचा ब्रेकफास्ट तुझे व्हिडिओ बघितल्याशिवाय पूर्णच होत नाही कविता, किंवा रोज रात्री 11 वाजता झोपायच्या आधी तुझाच आवाज आम्ही ऐकतो, म्हणजे बायको ऐकत असते किंवा व्हॉट एव्हर. तर हे जे आहे ना, की तुम्ही म्हणजे कन्सिस्टंटली जर पोस्ट करत राहिलं लोकांना सवय लागते आणि कुठेतरी लोक डोक्यातच ठेवतात. म्हणजे तुम्ही विसरच पडू देत नाहीये तुमच्या ब्रँडचा, राईट? सो एखाद्या क्लायंटला साडी घ्यायची असो नसो आपण दाखवत राहायचे, आणि सोशल मीडियामुळे ते पॉसिबल आहे. आज मी माझ्या दुकानात एखाद्या कस्टमरला रोज नाही बोलवू शकत, पण मी त्यांच्या घरी पोहोचू शकते, राईट, थ्रू सोशल मीडिया. सो दॅट इज अ टूल दॅट यू हॅव. आणि मग त्याला फक्त तुम्हाला काय करायचं तर कन्सिस्टंटली एफर्ट घ्यायचे. पण आय थिंक हेच त्याचं सिक्रेट आहे, कस्टमर रिटेन्शनचं सिक्रेट हेच आहे माझं, की कीप शोईंग कॉन्टेंट, कीप पोस्टिंग, कीप पुटिंग युअर सेल्फ इन फ्रंट ऑफ पीपल एव्हरी डे, एव्हरी सिंगल डे. म्हणजे हा ठीक आहे लोक काही घेणार नाहीयेत, पण कुठेतरी असं होतं माहितीये की अरे मला माहितीच नव्हतं कविताकडे ऑफिस वेअर साडी झाल्यात, मग त्याची चर्चा होते. आम्हाला वाटलं तर फक्त लग्नाच्या. कोणीतरी बघतं की सिग्नेचर कलेक्शन झालंय, त्यांच्या ओळखीच्यांना सांगतं अगं तिचं सिग्नेचर कलेक्शन आहे, तुझं लग्नासाठी बघ काय हवं असेल तुला तर, कारण खूप सुंदर साड्या आल्यात. कोणीतरी बघतं की उद्या नवरात्रीचं कलर्सचं आहे आणि मग बायकांनी प्लॅन केलेलं असतं की हे रंगाच्या साड्यातून माझ्याकडे ग्रे नाही, तर उद्या आता मी हिच्या लाईव्ह मध्ये ग्रे कलर नक्की बघणार आहे.
सो असं. सो तुम्हाला जर त्या कॉन्टेंटची सवय असेल ना, पीपल फाइंड अपॉर्च्युनिटीज टू बाय ऑर रेकमेंड. पण ते तुम्ही सतत, तुम्ही जर विसर पडला लोकांना तुमचा, तर काही उपयोग नाहीये. मग डिफिकल्ट. सो आणि हे बघ, हे मी तुला सांगते, अपार्ट फ्रॉम तुमचा बिझनेस चांगला केला पाहिजे, तुमचं ट्रस्ट फॅक्टर पाहिजे, तुम्ही चांगलं प्रॉडक्ट विकलं पाहिजे, ह्याच्या पलीकडे जाऊन मी सांगते कस्टमर रिटेन्शनचं. कारण ते होतं ना कधीतरी, म्हणजे आपण जेवढं कस्टमरला माहित नसतो तेवढं ते आपल्याला ऑफकोर्स. कधी गेलं ते आपल्यालाच विचारतात, तुम्ही इथे ते असं केलं, नेमकं आपल्याला ते माहित नसतं की आपण नेमकं काय केलं. ते होतं. पण आता हे सगळं एका बाजूला, आणि दुसऱ्या बाजूला येतो लाईक, डिसलाईक अँड कमेंटचा सेक्शन. आणि प्रॉडक्टसाठी तो मला वाटतं खूप इम्पॉर्टंट असतो. कारण तुमच्या पोस्टला कंटिन्यू डिसलाईक येतात किंवा कंटिन्यू अशा कमेंट्स येतात ज्या ऍक्च्युअली युजफुल नाहीयेत, किंवा खूप शॉर्ट फॉर्म मध्ये कमेंट्स येतात. आता प्रॉडक्ट विकायचंय, प्राइस कधी तूच सांगितलं बरं झालं की हा प्राइसची रिलेटेड क्वेश्चन्स असतात. कारण प्रत्येक वेळेस प्राइस डिस्प्ले करणं नाही परवडत किंवा नसतं व्हॅलिड सुद्धा. ह्या सगळ्यांना कसं हँडल करतं, आणि त्याच्याहून येणारा मानसिक त्रास, कारण तो कुठेतरी नाही म्हटलं येतोच, लाईक डिसलाईक नुसार किंवा कमेंट नुसार. तर ते सगळं कसं बॅलन्स करतेस? म्हणजे थोडंसं मला पर्सनली असं होतं, मला निगेटिव्ह कमेंट्स वाचून थोडा त्रास होतो. सो मी शक्यतोवर कमेंट्स वाचायला जात नाही शक्य तितक्या, अनलेस कस्टमर फीडबॅक्स असतील किंवा आता कोणीतरी गुगल रिव्ह्यू टाकलाय जो चांगला नाहीये, ज्याच्याबद्दल आपण काहीतरी करणं गरजेचं आहे, तर ते मी खूप सिरियसली घेते. तो फीडबॅक खूप इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी, की कोणीतरी जर असा पोस्ट केला असेल की आम्ही गेलो आणि स्टाफ वॉज नॉट वेलकमिंग आणि आम्हाला छान नाही वाटलं, सर्व्हिस छान नाही मिळाली, तर आय हॅव टू ॲड्रेस इट. आणि मला स्टाफशी बोलणं आणि त्याच्याबद्दल चर्चा करणं मस्ट आहे, आणि त्याच्यात सुधार करणं मस्ट आहे. पण लाईक्स, कमेंट्स आणि ह्याच्याकडे खूप न लक्ष दिलेलंच बरं आहे असं मला वाटतं. आणि मला माझ्या पर्सनल केसमध्ये असं आहे की निगेटिव्ह वाचलं की मला त्रासच होतो, त्यामुळे नच वाचलेलं बरं. त्यातल्या त्यात आता माझ्या टीम बरोबर आम्ही कधी कधी हसण्यावारी नेतो काही कमेंट्स किंवा असं, पण नाही आपण काही त्याला करू शकत. आणि म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी, की माझ्या केसमध्ये हे बघ, एकतर आहे थँकफुली आय एम ब्लेस्ड की मला खूप काही वाईट कमेंट्स येत नाही, कारण माझं थोडं फील गुड प्रॉडक्टच आहे. मी काय असं त्याच्यात एक्सपेरिमेंट करत नाहीये किंवा असं काही नाहीये. सो ठीक आहे. म्हणजे असं कोणीतरी कमेंट केली की काय चपला घालून साडी नेसून का दाखवतेस, कोणीतरी असं लिहितं की नुसतं इंग्लिशच काय बोलतेस तू, मराठी आहेस, मराठी माणसांनी भाषेचा अभिमान ठेवायला पाहिजे. तर आता हे त्यांचं भावना बरोबर आहे, पण शेवटी माझ्याकडे महाराष्ट्राच्या बाहेरचंही खूप ऑडियन्स आहे. सो मला त्यांच्यापर्यंत पोहोचायला, आणि माझ्याकडे एस्पेशली असं आहे की एकतर महाराष्ट्राचा खूप कस्टमर बेस आहे, त्याच्यानंतर मॅक्सिमम कस्टमर बेस हा माझा साऊथ मधला आहे. साऊथ मधल्या लोकांना हिंदीपेक्षा इंग्लिश कम्फर्टेबल वाटतं ऐकायला, आणि त्याच्यानंतर थर्ड लार्जेस्ट माझा सेट ऑफ ऑडियन्स हा आउट ऑफ इंडिया आहे. तर मग मला असं वाटतं की इंग्लिश इज द बेस्ट लँग्वेज टू कम्युनिकेट. मध्ये मध्ये मी मराठी बोलतच असते, तर त्याच्यात आपल्या भाषेचा अभिमान आणि ह्याचा खरा काही, म्हणजे मला खूप अभिमानच आहे माझ्या भाषेचा. आणि कोणी म्हटलं तर मी अस्खलित मराठीत सगळे व्हिडिओज करू शकते, पण मग मीच माझा ऑडियन्स लिमिट करते. पण मग ते मी एक्सप्लेनेशन द्यायला नाही जात, कारण ते पटणारही नाही कदाचित प्रत्येकाला. किंवा कोणी आता एकदा मध्ये एकांनी कमेंट केली होती की किती वेळा ब्युटिफुल हा शब्द वापरशील, तुझ्या डिक्शनरीत बाकी कुठले ऍडजेक्टिव्ह नाही आहेत का? कारण मी असं इट्स सच अ ब्युटिफुल साडी, इट्स अ ब्युटिफुल कलर, इट्स असं माझ्या तोंडून तो ब्युटिफुल शब्द वापरला जातो. तर आता मी ते वाचल्यावर म्हटलं बापरे, आपण एवढ्या वेळा ब्युटिफुल वापरतो का? मग मी माझे व्हिडिओज बघितले, मग माझ्या लक्षात आलं नाही, तसं मी बऱ्याच गॉर्जियस पण म्हणतेय, स्टनिंग पण म्हणतेय, इंट्रिकेट म्हणतेय, अट्रॅक्टिव्ह भरपूर शब्द वापरते, पण ब्युटिफुल थोडा जास्ती वापरला जातो. पण मग आता हे कमेंट आता शेवटी काय प्लेझेंटलीच घ्यायला पाहिजे, काय म्हणणार ह्याच्यावरती. ठीक आहे, त्यातल्या त्यात मी पुढच्या व्हिडिओजमध्ये थोडं नॅचरलीच झालं ते की ब्युटिफुल हा शब्द थोडा रिस्ट्रिक्ट झाला. एक रील केली होती ज्याच्यामध्ये ना मी साडी वर टाकत होते आणि खाली आली की ती चेंज होत होती, किंवा असंही एक रील होतं ज्याच्यामध्ये खाली साडी टाकत होतो आणि मग त्याच्यात ट्रान्झिशन होत होतं. तर त्याच्यावरती 1-2 जणींनी खूप चिडून, साड्या काय खाली फेकताय, ह्याच्यातनं तुम्हाला पैसे मिळतात, हे तुमचं अर्थार्जनाची गोष्ट आहे, तर तुम्ही असं फेकू कसं शकता, इट इज सो इन्सल्टिंग. हे वाचून मलाही वाईट वाटलं. राईट, मला असं काय, आपण काय असं हसण्यावरही नाही नेऊ शकत, कारण कोणाची तरी त्यातनं म्हणजे कोणीतरी खूप सिरियसली घेतलंय ते. पण मग आय अवॉइड सच थिंग्स. म्हणजे मग त्याच्यानंतर मी अवॉइड केलं खाली साड्या टाकणं, कारण बरोबर आहे, म्हणजे आपण एखादा ट्रेंड फॉलो करण्यासाठी असं काहीतरी काय म्हणायचं चुकीचं
जी आपली मनात नाहीये भावना, तशी उगाच वाटतीये लोकांना, तर कशाला करायचं. किंवा एखादं नवीन गोष्ट set आणि पण नाही एखाद्याची करायची. श्रद्धा असते की फॉर एक्झाम्पल मी मेकअप करताना माझी श्रद्धा होती की कधी मेकअप किट जो बॉक्स असतो त्याच्यावर पाय ठेवून बसायचं नाही, नक्कीच. ही माझी चालेल. श्रद्धा हो, होती. बरोबर. प्रत्येक जण ती फॉलो करेल का नाही माहित नाही, पण म्हणजे जरी रिकामं किट असेल तरी मी त्याच्यावर कधी पाय ठेवून, आता ट्रॅव्हल करताना वगैरे खरं पायाखाली आपण ते ठेवतो, पण मी ते कधी त्याच्यावर पाय नाही ठेवला. तर तशी बघणाऱ्याची पण श्रद्धा असू शकते, हे मला त्याच्यातनं कळलं. सो नेगेटिव्ह कमेंट्स आणि हे थोडं मी कमी वाचते, आणि वाचल्या तर मी थोडे सिरियसली घेते. हा माझा त्याच्यातनं हे आहे. पण आता सगळ्यात महत्वाचं कमेंट जसं तू बोललीस पीपी वाला हा, आणि एकच मी एकच ऍड करेन, ह्याच्यामध्ये काही कमेंट्स येतात ज्याच्याबद्दल मी काही करूच शकत नाही, की फिजिकल अपिअरन्स बद्दल असेल किंवा असं, पण मग ते मी सोडून देते. कारण त्याच्याबद्दल विचार करत राहून काही होणारच नाहीये की तुम्ही मग ग्रोही होणार नाहीत आणि हाच ड्रेस का घातलाय, एवढा म्हणजे एवढा टाईट ड्रेस का घातलाय किंवा एवढा अमुकच का घातलाय, अशा टाईपचे येतात काही कमेंट्स. पण मग ते आम्ही एकतर डिलीट करून टाकतो ऑन द थ्रेड, कारण काही गरज नाहीये त्या कमेंट्सनी. काही कोणाला काही प्रॉडक्ट बद्दल काही पॉझिटिव्ह कळणार नाहीये, आणि मग मी त्या सोडून देते. आय डोंट टेक दो सिरियसली, त्यांनी मला त्रास नाही होत एवढा. पण आता सगळ्यात महत्वाची कमेंट असते पीपी किंवा प्राइस. कारण कसं असतं, आपलं प्रॉडक्ट प्रत्येकाला त्या प्राइस मध्ये अफोर्ड करेल नाही करेल, आणि मग त्याला कसं डील करावं. कारण ती जर तुम्ही एकदा कमेंट केली तर ती सगळ्यांना दिसते, आणि तुमच्या प्रॉडक्टची प्राइस कळली तर मग ते असं होतं ना, घ्यायचं का नाही, किंवा खूपच कॉस्टली विकतात, त्याचं कंपॅरिझन दुसऱ्यांसोबत होते. बरोबर, ते कसं हँडल करतो. सो आता हे आम्ही प्राइस प्लीज हा खूप महत्वाचा मुद्दा होता इनिशियली, म्हणजे वेन आय स्टार्टेड पोस्टिंग. तर त्याला आधी मी प्राइसेस अजिबात मेन्शन करायचे नाही. मग नंतर मी काय करायला लागले, प्राइस रेंज मेन्शन करायला लागले. पण एकंदरीत ऑडियन्सचं असं असतं की त्यांना काही वाचायचं नसतं, त्यांना फक्त बघायचं असतं. हा एक खूप मोठा मुद्दा आहे सोशल मीडियामध्ये. त्यांना काहीही वाचायचं नसतं, त्यांना फक्त बघायचं असतं. सो तुम्ही किती कॅप्शन मध्ये प्राइस रेंज मेन्शन केली, काही मेन्शन केलं, तरी त्यांना ते बघण्यात जर आलं तरच लक्षात राहतं. सो तर काही ह्याला आम्ही ट्रान्सपरंटली प्राइसेस लिहितो पण, की ज्याच्या इझी आहेत, म्हणजे सगळ्या साड्यांची सेम प्राइस आहे किंवा असं. मग ती व्हिडिओवरच मेन्शन करतो, व्हिडिओ स्क्रीनवरच तुम्हाला प्राइस दिसेल, असं करतो. मग पीपीचा आम्ही असं एक डिसिजन घेतला होता इंटरनली, हे थोडं फनी आहे, पण पीपी लिहिणाऱ्या लोकांना आपण उत्तर नाही द्यायचं, प्राइस प्लीज लिहिणाऱ्या लोकांना उत्तर द्यायचं, की ते थोडी तरी मेहनत घेतात जास्त. किंवा कोणी असं लिहिलं की ह्याची प्राइस काय आहे, प्राइस सांगता का, व्हॉट इज द प्राइस, अशा थोड्यांना आम्ही म्हणजे फिल्टर करायला लागलो. की पीपी हे लोक खूप इनव्हॉलंटरीली करतात, मे बी त्या लोकांना एवढा इंटरेस्ट पण नाही. पण असं, पण आता इंस्टाग्राम वरती फीचर आलंय की यू कॅन ऑटोमेट कमेंट्स. सो तुम्हाला एक पर्टिक्युलर कमेंटला काय रिप्लाय गेला पाहिजे हे ऑटोमेट करता येतं. सो आता इट इज इझी. आता तुम्हाला डिरेक्ट मेसेज त्या क्लायंटला पाठवता येतो. जो पीपी असेल तर आम्ही प्रत्येक व्हिडिओला करू शकतो. सो इट इज इझियर. मी व्हॉट्सअपचं सांगेन. व्हॉट्सअप स्टेटस इज अ व्हेरी व्हेरी इफेक्टिव्ह टूल. म्हणजे व्हॉट्सअप स्टेटस आपण खूप इग्नोर करतो. आणि आपण सुरुवात केली फक्त एखाद्याला दाखवण्यापुरती, आणि त्यात इग्नोर व्हायला लागले. करेक्ट. नाही, पण ते व्हॉट्सअप स्टेटसवर खूप जण, एस्पेशली साडी, ज्वेलरी किंवा बायका रिलेटेड जे बिझनेसेस आहेत, त्यांनी व्हॉट्सअप स्टेटस इज अ व्हेरी व्हेरी गुड टूल. ब्रॉडकास्ट लिस्टचा तुम्ही वापर करा, कारण खूप जण व्हॉट्सअप ग्रुप्स करतात, आणि व्हॉट्सअप ग्रुप्स इतरांना इरिटेट होतात. म्हणजे एखाद्या ग्रुपमध्ये जे सगळे मेसेज झाले ते सगळे माझ्या उपयोगाचे नसतात, मग मी एक्झिट करते. खूप जण एक्झिट करतात. त्याच्यापेक्षा ब्रॉडकास्ट लिस्ट जर तुम्ही केली तर ब्रॉडकास्ट लिस्टनी तुम्ही प्रत्येकाला पर्सनली मेसेज करता. करेक्ट. सो ब्रॉडकास्ट लिस्ट यू शुड डू. त्याच्यानंतर इंस्टाग्रामवरती मी म्हणलं तसं हे फीचर वापरा आता रिप्लाईजचं, की आणि तुम्ही मेन्शन करायचं, तुमच्या व्हिडिओतच मेन्शन करायचं की मेसेज मी सपोज लिंक असा वर्ड मेसेज करा, मी तुम्हाला प्रॉडक्ट लिंक पाठवीन, किंवा पीपी असं टाका, मी तुम्हाला साड्यांची प्राइस कळवीन. तर हे टूल खूप इम्पॉर्टंट आहे, हे तुम्ही यूज करू शकता. त्याच्यानंतर रील्ससाठी इंस्टाग्रामवरती एडिटिंग खूप चांगलं होतं. सो इतर कुठल्या तरी ऍपवर एडिट करण्यापेक्षा इंस्टाग्रामवरच एडिट करा, तुम्हाला सोपं जाईल, म्युझिकही तिथे मिळेल. सो इट्स इझियर. सो असे काही गोष्टी आहेत. आता जाता जाता काही टिप्स जर ब्रँड बिल्डिंगच्या असतील द्यायच्या तुला, तर काही ओव्हरऑल एक्सपिरियन्स मधून तू शिकली असेल आणि ते सांगायचं असं तर काय? 2 गोष्टी मला सांगायला आवडतील. एक म्हणजे खूप जास्ती कन्सिस्टन्सीने सोशल मीडिया आणि ब्रँड बिल्डिंग केलं पाहिजे, कारण कन्सिस्टन्सी नसेल तर तुम्ही लोकांच्या नजरेआड गेला, म्हणजे सोशल मीडिया एस्पेशली असं आहे की तुमचे ते अल्गोरिदम्सच असे आहेत की तुम्ही जितकं जास्ती पोस्ट करत राहाल तितकं जास्ती लोकांपर्यंत पोचाल. सो कन्सिस्टन्सी इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्हाला
बरं नसेल, क्रिएटिव्ह ब्लॉक आला असेल किंवा काय सुचत नसेल, करावंसं वाटत नसेल, काहीही असेल तरी तुम्हाला पोस्ट केलं पाहिजे. त्याच्यासाठी बँक क्रिएट करा. तुम्हाला सतत पोस्ट करायला, शूट करायला सतत वेळ नसेल तर आठवड्यातला 1 दिवस करून ठेवा आणि मग शेड्यूल करून ठेवा पोस्ट. सो कन्सिस्टन्सी इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आणि दुसरं मी एक पर्सनली असं सजेस्ट करीन, म्हणजे रादर टिप आहे माझ्याकडनं छोटीशी, की कुठल्याही क्रायसिसमध्ये ना क्रिब करायचं नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता कोविड तर खूपच मोठं एक्झाम्पल आहे आपल्या सगळ्यांसाठीच, की कोविड टाइममध्ये सगळ्यांच्याच दुकानच बंद झाली. आता मेकअप सारखे आमचे बिझनेसेस लग्नच झाली नाहीत मोठ्या प्रमाणात. सो सगळे बिझनेस ठप्प झाले. सो अशा केसमध्ये ना थोडी म्हणजे अपॉर्च्युनिटी काही मिळते का ह्याच्यातनं आपल्याला वेगळं करणं. मला मेकअपचा बिझनेस ठप्प आहे, माझ्याकडे टाइम आहे, मी काय करू शकते या टाइममध्ये, काय वेगळं करू शकते. सो फाइंडिंग अपॉर्च्युनिटीज इन क्रायसिस इज समथिंग व्हेरी इम्पॉर्टंट. आणि ते छोट्या वेळेतून, म्हणजे फॉर एक्झाम्पल माझ्याकडे काम करणाऱ्या सपोज 2 मुली गेल्या, सोडून गेल्या, आणि मी विचार काय केला पाहिजे, की सपोज आता एक्झिबिशन मध्ये त्या सेल्स हँडल करणार होत्या. मी विचार काय करीन, नाही आज मी कम्प्लीट सेल्स हँडल करते, बघू त्या निमित्ताने मला कस्टमर्सशी जरा बोलता येईल, कस्टमर्सचा फीडबॅक्स घेता येतील, मे बी मला त्या एक्झिबिशन मध्ये एवढ्या गोष्टी समजतील ज्या एरवी मला समजत नाहीत, कारण माझ्या मुलीच हँडल करतात. किंवा कधी तुमचं सोशल मीडिया हँडल करणारी टीम गेली किंवा मुलगी गेली, एखादा तुमच्याकडचा स्टाफ मेंबर गेला, त्याच्याकडे तुम्ही अपॉर्च्युनिटी म्हणून बघा, की चल मी काहीतरी शिकून घेऊ का, एखादा ऍप बघू मला जमतंय का, जर तुम्हाला येत नसेल तर. सो हे छोटे क्रायसिस आहेत. इथपासनं खूप पाऊस पडत असेल, आपल्याला कुठेतरी जाता येणार नाही तर काय क्रिएटिव्हली करतायत. सो तुम्हाला क्रिएटिव्हली सोल्युशन्सच, म्हणजे माझं तर प्रथा 2.0 असं आम्ही म्हणतो जोकिंगली, तर ते असंच आहे की कोविडमध्ये माझा सगळा स्टाफ नुसता बसलेला होता, मेकअपचा बिझनेस पूर्ण ठप्प होता, इथे येऊन कोणी साड्या खरेदी करणार नव्हते आणि माझ्याकडे 300 साड्यांचा स्टॉक होता. तर आता मी इथे काय करू. मला स्टाफला तर सॅलरी द्यायची, माझा EMI होता स्टुडिओचा तेव्हा, तो तर भरायचा आहे, तर काय करू. चल आपण व्हिडिओज काढायला लागू, ऍटलिस्ट प्रमोशन तर होईल आपल्या ब्रँडचं, व्हिडिओज पोस्ट करायला लागू. आणि ते पहिलाच व्हिडिओ पोस्ट केला आणि असं झालं की लोकांनी फोन, ही व्हाईट साडी कितीला आहे, मला जरा सांगा बरं. बरं ठीक आहे, मी तुम्हाला करून टाकते, जीपे करू का, असं म्हणून आम्हाला ऑर्डरच यायला. पहिल्या व्हिडिओतल्या 6-7 साड्या गेल्या, दुसरा व्हिडिओ टाकला त्यातल्या 6-7 साड्या गेल्या पुढच्या 1-1 तासात. मग लक्षात आलं की ओके, दिस इज अन अपॉर्च्युनिटी टू सेल. करेक्ट. मी व्हिडिओ चालू केले तेव्हा ते सेल होईल असं वाटलं नव्हतं. सो माझी टिप हीच आहे की कुठल्याही क्रायसिसमध्ये काहीतरी त्याच्यात एक अपॉर्च्युनिटी शोधा, नवीन ट्राय करण्याची, नवीन गोष्ट करण्याची. इज व्हॉट माय टिप इज. जरा टिप्सचा सेक्शन मोठा झाला, पण दॅट इज व्हॉट इट इज. आता पुन्हा येतो मी अशा क्वेश्चन्सकडे, की एकच प्रॉडक्ट असतं आपलं, ते ऑलमोस्ट बेस्ट सेलर असतं, की आपण त्याला बेस्ट सेलर म्हणतो, पण ते तुम्हाला मग कन्सिस्टन्सी तेच दाखवायचं की वेगळं दाखवायचं. कारण तू कन्सिस्टन्सी म्हणतीये, ते प्रॉडक्ट दाखवायचं की वेगळं पण दाखवायचं, का त्या प्रॉडक्टला आपण कसं डिस्प्ले करायचं. बरोबर. नाही, आता आमच्याकडे आम्ही प्रथामध्ये उलट करतो, की जेवढी व्हरायटी दाखवता येईल तेवढी दाखवतो. म्हणजे आम्ही असं ट्राय करतो की आता फॉर एक्झाम्पल प्रथामध्ये पैठणी हे आमची USP आहे. खरं पैठण्या मॅक्सिमम आम्ही सेल करतो, पण पैठणी ऑलमोस्ट एकदा पैठण्या दाखवल्या की पुढे 3-1 आठवडे पैठण्या दाखवणार नाही आम्ही क्लायंट्सना व्हिडिओज मार्फत. मग आम्ही काय करतो, इतर मार्गांथ्रू ते दाखवत राहतो, की व्हॉट्सअप स्टेटसवर पोस्ट करायचं, स्टोरीजमध्ये पोस्ट करायचं, एखादी रील करायची, प्रॉडक्ट रील करायची, हे करतो. पण आम्ही शक्यतो म्हणजे बेसिकली स्टार्विंग द ऑडियन्स हा कॉन्सेप्ट आम्ही करतो, की ऑडियन्सला असं वाटायला लागलं पाहिजे की अरे बरेच दिवसात तिच्या पैठण्या आल्या नाहीत आणि मग पैठण्या दाखवायच्या असं. आणि माझ्याकडे त्यातून असं आहे की एकच प्रॉडक्ट बेस्ट सेलिंग असं नाहीये, एखाद्या सीझनमध्ये एक क्लिक होतं. सो मग आम्ही असंच करतो की त्या ऑडियन्सला त्याच्यासाठी थोडं स्टार्व करायचं आणि मग ते प्रॉडक्ट त्यांच्या समोर आणायचं. सो इन दॅट केस ऍक्च्युली कन्सिस्टन्सीपेक्षा थोडं स्केर्सिटी निर्माण करून मग ते दाखवायचं असं आम्ही शेड्यूल करतो. आता सगळ्यात महत्त्वाचं, इन्व्हेंटरी कशी मॅनेज करतेस बेसिकली, कारण हे सगळं चाललंय पण इन्व्हेंटरीचं मॅनेज होत नाहीये तर काय. सो इन्व्हेंटरी मॅनेजिंग मध्ये तर देर आर अ लॉट ऑफ सॉफ्टवेअर्स, रेडी सॉफ्टवेअर्स दॅट यू कॅन यूज. आणि खूप आता ती युजर फ्रेंडली झालेली आहेत सॉफ्टवेअर्स. आणि प्रत्येक बिझनेसला तुम्हाला ते तुमचे सिस्टम्स सेट करायला लागतात. तसं आमच्याकडे आम्ही सिस्टम सेट केल्या आहेत. आमच्याकडे थोडं कॉम्प्लिकेटेड काय आहे, कारण व्हॉट्सअपवरती, वेबसाईटवरती, इथे स्टोअरमधनं, एक्झिबिशनमधनं सगळा स्टॉक सेमच आहे आणि एका टाईपची एकच साडी आहे.
असं नाहीये की ह्या साडीचे 10 पीस आपल्याकडे आहेत. Okay. म्हणून खूप डिफिकल्ट जातं, कारण ती एक साडी गेली की ती व्हॉट्सअपवाले विकू शकत नाही, ती इथनं स्टोअरमधनं विकू शकत नाही, ती एक्झिबिशन मधनं गेली, असं वेबसाईटवरनं नाही विकू शकत. सो मग थोडं आमच्याकडे आम्ही फक्त सॉफ्टवेअरवर अवलंबून नाहीये, आम्ही थोडे इंटरनल चेक्स वेगवेगळे ठेवलेत. मग त्यामध्ये आम्ही वीकली चेकिंग सिस्टम्स केलेल्या आहेत, त्याच्यानंतर गुगल शीट्स केलेले आहेत की कुठल्या साड्या एक्झिबिशनला गेल्या त्याचं एक सेपरेट गुगल शीट दरवेळेला झालं पाहिजे. इन अँड आउट आहे, बारकोड सिस्टम आहे. सो असं पद्धतीने इन्व्हेंटरी आम्ही हँडल करतो. बट अप टू अ सर्टन लिमिट यू कॅन ऑल्सो हँडल इट युअर सेल्फ, यू डोंट नीड अ सॉफ्टवेअर. पण इन्व्हेंटरीवर तुमचा ॲज अ मालक खूप जास्ती होल्ड असणं गरजेचं आहे, कारण नाही तर तुमचा लॉस होईल बिझनेसमध्ये. तुमच्या देखत जर का 3-4 प्रॉडक्ट्स अशीच इकडे तिकडे जात असतील, हरवत असतील किंवा काय चोरीला जात असतील किंवा डिफेक्टिव्ह होऊन बाद होत असतील, पण तुम्हाला ते लक्षात येत नसेल, तर तुमचा लॉस आहे त्याच्यामध्ये. आणि मग स्टाफ विल स्टार्ट टेकिंग यू फॉर ग्रँटेड. म्हणजे नॉट दॅट एव्हरी स्टाफ इज लाईक दॅट, पण शेवटी लूपहोल सिस्टम मध्ये लोक शोधायला लागतात, तसं होतं. सो आता तू वेबसाईटचं नाव काढलं तर त्याच्यावर मला आठवतंय, प्रथाची वेबसाईट खूप अशी, जसं तू नाव आहे तशीच आहे म्हणजे कशी जशी रिच्युअल फुल किंवा एक त्याला सटल अनेस आहे, त्याच्यात बरीचशी इन्फॉर्मेशन आहे. पण मला तेच विचारायचं, एवढी इन्फॉर्मेशन असणं इम्पॉर्टंट असतं का? कारण आजकाल अमेझॉन सारख्या याच्यात खूप डिटेल असतात छोटे छोटे आणि कम्पॅरिझन देतात. पण आपण वर्षासारखे आपण पूर्ण असं एस्से लिहिल्यासारखे पॉइंटर्स लिहिले आहेत. मग लोक खरंच वाचतायत का ते, आणि ते आवडतंय का लोकांना? करेक्ट. सो मी बेसिकली मला ना प्रथाच्या केसमध्ये इन्फॉर्मेशन द्यायची असते, कारण जेन्युअनली तेवढे प्रकार आहेत साड्यांचे, त्यांच्या फॅब्रिक्स मधले प्रकार आहेत, मेक मध्ये आहे, हँडलूम पावरलूम. सो माझी इच्छा अशी आहे की नुसतं पॉइंटर्स फॅब्रिक टाईप अमुक तमुक असं त्याच्यात बसत नाही. म्हणजे साधं तुला एक्झाम्पल येते, कलर पण मी पिंक म्हणतेय तेव्हा तो बेबी पिंक असेल, अनियन पिंक असेल, पीचिश पिंक असेल, राणी पिंक असेल, मॅजेंटा असेल, फुशिया असेल, रुबी पिंक असेल, इतकी व्हरायटी. सो वी हॅव टू गिव्ह अ डिस्क्रिप्टिव्ह एक्सप्लेनेशन. एखाद्याला नसेल वाचायचं तर फरक नाही पडणार आहे. म्हणजे आपण काय वाचलं नाही तर चुकीचं, त्यांना काही वेगळं कमी कळणार आहे किंवा कमी कळेल थोडं, बट दे आर ओके विथ दॅट. पण ज्याला वाचायची इच्छा आहे, कारण साड्या घेताना लोकांना खूप असं असतं की बरं मग ही कुठली गुलाबीची शेड आहे, कारण माझ्याकडे तर 4 गुलाबी साड्या आहेत, राईट. सो मग त्यांना ते वाचून समाधान मिळतं. सो असंच पॉवरलूम म्हणजे काय, मग कधी कधी असं होतं की पॉवरलूम मध्येच जेन्युइनली व्हेरी गुड क्वालिटी प्युअर सिल्क असतं. मग ते प्युअर सिल्क आहे पण पॉवरलूम मेक आहे, म्हणून त्याची प्राइस 17,000 आहे. पण मग ते ब्लेंडेड सिल्क आणि पॉवरलूम असेल तर तीच साडी 6,000 असते. बट वी नीड टू पुट दॅट आउट, तर लोकांना ते प्राइसिंग जस्टिफाईड वाटेल. म्हणून माझी इच्छा अशी होती की आपण जेवढी शक्य आहे तेवढी इन्फॉर्मेशन प्रत्येक प्रॉडक्ट बद्दल पुट आउट करू, जे खरं बॅकएंडला खूप अवघड आहे. कारण म्हणजे जी टीम अपलोड करते आणि रोज वेगळे प्रॉडक्ट्स अपलोड करते त्यांना डिफिकल्ट आहे, पण ते आम्ही केली आहे सिस्टमसाठी. ऑनलाईन केसेसमध्ये फ्रॉड होतात, तर ते कसे मेंटेन करतायत तुम्ही? कारण सेम असं की तुमचं नाव वापरून किंवा तुमचं नंबर वापरूनही गोष्टी घडू शकतात, आणि आजकाल सगळीकडेच घडतात, सगळ्यांसाठीच गोष्टी. मोठी सिस्टम असते तर छोटी सिस्टम असते, त्याला कसं प्रिव्हेंट करतं किंवा केलं पाहिजे? बेसिकली खरं सांगायचं तर डिफिकल्ट आहे, कारण माझ्याच केसमध्ये असं झालं होतं की एक रील, फेसबुकवरची एक रील आमची व्हायरल झाली आणि त्याला असं काहीतरी ऑलमोस्ट फ्यू मिलियन व्ह्यूज झाले त्या व्हिडिओला. आणि आमच्याकडे एक क्लायंट आले आणि व्हॉट्सअपवरती पण एका क्लायंटने सांगितलं, एक क्लायंट आले की ती साडी मला आलीच नाहीये तुमच्याकडून ह्या व्हिडिओमधली. आणि आम्ही म्हणलं की बघू मग तुमचं काय, आम्हाला तर काय आमच्या रेकॉर्डमध्ये दिसलं नाही. त्यामुळे आम्ही पेमेंट केलं आणि 10,000-10,500ची साडी होती आणि त्यांनी 2,500चा स्क्रीनशॉट दाखवला. तर आम्ही म्हणलं 2,500ला तर ही साडीच नाहीये मुळात, तुम्ही कोणाला पे केलंय का? मग लक्षात आलं ती जी व्हायरल झालेला व्हिडिओ आहे त्याच्या खाली अनेक लोकांनी अनेक हँडल्सवरनं व्हॉट्सअप ऑन दिस नंबर, व्हॉट्सअप ऑन दिस नंबर, व्हॉट्सअप ऑन दिस नंबर असं टाकलंय फॉर दिस साडी, द साडी दॅट आय एम शोईंग. आणि जेन्युअनली एक 5-1 जण तर आम्हालाच कळले की ज्यांनी पे केलं होतं त्या नंबर्सवरती, आणि ज्यांना म्हणजे फ्रॉडच झाला, त्यांना ती साडी मिळालीच नाही. आता परवाचीच गोष्ट आहे, आमचं एक्झिबिशन्स आहेत मुंबईत आणि आम्हाला एक वेबसाईट सापडली ज्यांनी फॉर तिकीट्स क्लिक हिअर असं लिहिलंय. म्हणजे प्रथाचं एक्झिबिशन आहे, आमची एंट्री तर फ्री असते आमच्या एक्झिबिशन्सची, तर फॉर तिकीट्स क्लिक हिअर, मग तिथे तुमची सगळी इन्फॉर्मेशन द्यायची, एक व्हेरिफिकेशन कोड मागतायत. सो दॅट इज ऑब्व्हियसली अ फ्रॉड. मग आम्ही लगेच ते आमच्या सगळ्या
इंस्टाग्राम, फेसबुक सगळीकडे पोस्ट केलंय. पण त्यातल्या त्यात आम्ही काय केलंय की आम्ही सगळीकडे बंबार्ड केलंय की आमचा एकच व्हॉट्सअप नंबर आहे. एकच व्हॉट्सअप नंबर आहे ज्याच्यावरती तुम्ही डिरेक्टली Details. कम्युनिकेट करा किंवा डिरेक्टली आमच्या वेबसाईटवरून बाय करा. डू नॉट कॉन्टॅक्ट अस ऑन एनी अदर नंबर. त्यातल्या त्यात तेवढं एकच आम्ही केलंय आणि वी आर ट्राईंग टू स्टिक टू दॅट. आणि कम्युनिकेशनच करायचं तेवढंच, म्हणजे बाकी काहीच नाही करू शकत. म्हणजे एक तर माझी टीम तर कंटिन्युअसली हे काम करतच असते. काही नजरेत आलं तर ते पहिलं वी पुट दॅट आउट की दिस इज नॉट आवर्स असं. पण ते त्याला काही इलाज नाही, म्हणजे यू हॅव टू टॅकल इट ॲज अन हाऊ इट कम्स. ओके. आता प्रथाचे काही फ्युचर प्लॅन्स आहेत? प्रथाचे फ्युचर प्लॅन्स म्हणजे आता आमचं नवीन स्टोअर ओपन करते मी भांडारकर रोडला. दॅट इज द नियरेस्ट फ्युचर प्लॅन, कारण खूप सुंदर स्टोअर होणार आहे त्यामुळे, आणि मोठं स्टोअर होणार आहे आत्तापेक्षा. आणि भांडारकर रोड इज अ नाईस लोकेशन, कारण खूप जण त्या एरियामध्येच वेडिंग शॉपिंगला येतात आणि असं. सो आम्ही खूप असं छान लोकांचा विचार करून त्याचं डिझाईन पण केलंय. सो तोच एक मोठा प्रोजेक्ट माझा आता तोच आहे. आणि बघूयात इन द नियर फ्युचर आम्हाला अजून काही स्टोअर्स ओपन करता आले किंवा काही अपॉर्च्युनिटीज. पण हा असं आहे. पण नियरेस्ट हाच स्टोअर लॉन्च हाच गोल आहे. येस. पण आता रिसेंटली पण तुला 1-2 मूव्हीज प्रमोशन मध्ये बघितलं होतं, तर आता तसं आम्हाला नवीन काही बघायला मिळणार आहे का प्रथा थ्रू? हा, मूवी प्रमोशन म्हणजे एक नाचगं घुमाचे आम्ही शोज ऑर्गनाईज केले होते आमच्या क्लायंटसाठी, स्पेशल स्क्रीनिंग शोज. ते खूप आवडलं सगळ्यांना. सो ते पण एक परत कस्टमर रॅपो बिल्डिंग आणि अशी ऍक्टिव्हिटी झाली आणि खूप खूप त्याची चर्चा झाली आणि खूप पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला त्याचा. त्याच्यानंतर झिम्मा 2 नावाचा मूवी होता ज्याच्यामध्ये त्या पिक्चरमध्ये प्रथाच्या साड्या होत्या आणि पहिल्यांदाच असं होतं की मूवीमध्ये क्रेडिट्समध्ये प्रथाचं नाव होतं. सो इट वॉज अ नाईस फिलिंग आणि खूप जणांनी त्या साड्याही अप्रिशिएट केल्या. तसं आता एक मराठी फिल्म येते गुलाबी नावाची, अभ्यंग कुळेकरची. तर त्याच्यात मृणालताई, अश्विनी भावे आणि श्रुती मराठी आहेत. सो त्याच्यात सुद्धा प्रथाच्या साड्या आहेत आणि खूप छान छान साड्या बघायला मिळणार आहेत. सो त्याच्याबरोबर पण कोलॅबरेशन आहे आणि त्याचं आता प्रमोशनल पण आम्ही काहीतरी छान छान इनोव्हेटिव्ह गोष्टी करूच. सो असं आहे. त्याचबरोबर तुम्हाला एपिसोड कसा वाटला आणि ब्रँड बिल्डिंग बद्दल बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला यातून कळल्या असेल. त्याचबरोबर तुमच्या वेगळ्या अजून काही कन्सेप्ट आहेत का ज्या तुम्ही ब्रँड बिल्डिंगसाठी वापरता, त्या कमेंट करायला विसरू नका. आणि हा एपिसोड अशा मित्र-मैत्रिणींसोबत शेअर करा जे खरं तर काही करू इच्छित आहेत, पण जस्ट काहीतरी सुरुवात करायची, काय कळत नाहीये किंवा कसं करायचंय, ओव्हरऑल वर्कआउट कसं करायचं हे कळत नाहीये, त्यांना हा एपिसोड पाठवा. नक्कीच त्यांना मदत होईल की ऍटलीस्ट डिजिटल मार्केटिंग कसं करायला हवं, कुठल्या कुठल्या गोष्टींवर किती फोकस करायला हवं, ह्या गोष्टी कळतील. तोपर्यंत धन्यवाद. भेटूयात पुढच्या एपिसोडमध्ये एका नवीन व्यक्तीसोबत, नवीन टॉपिक घेऊन. मस्त वाटलं कविता तुझ्याशी बोलून आणि तू बरेचसे इन्साइट्स आणि छोटे छोटे सिक्रेट शेअर केलेत जे की लोकांना खरंच हेल्पफुल राहतील आणि त्यांना पण त्याचा त्यांच्या बिझनेसमध्ये यूज होईल. थँक्यू. आणि थँक्यू ऋषिकेश, मस्त आहे तुझा हा उपक्रम, मला आवडलाय. आणि तू असा फुल अभ्यासपूर्वक येतोयस आणि छान प्रश्न विचारतोयस, मला खूप मजा आली. थँक्यू सो मच.